ऑलराइट, लेट्स स्टार्ट. आजचा जो टॉपिक आहे, टुडेज टॉपिक इज मॉडेल वर्ब्स. ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द पीपल हॅव रिक्वेस्टेड की सर पुढचं घ्या थोडंसं मॉडेल वर्ब्स. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, मॉडेल वर्बमध्ये काय काय येतं, कॅन कोड वगैरे ते आय इंट्रोड्यूस दॅम ऑल, डोंट वरी. फर्स्ट थिंग फर्स्ट, दिस वर्ड इज रॉंगली प्रोनाऊन्स्ड, म्हणजे हे रॉंग प्रोनाऊन्स केलं जातं. समटाईम्स सम पीपल से मोडाल वर्ब्स. इट्स ॲब्सोल्युटली रॉंग. याचं एकच प्रोनाऊन्सिएशन आहे, दॅट इज मॉडेल वर्ब. देर इज नो मोडाल वर्ब, देर इज नो मॉडेल वर्ब, समथिंग लाईक दॅट. इट्स मॉडेल वर्ब. ठीक आहे. सो मॉडेल वर्ब काय असतं, इट्स लाईक अ सेकंडरी हेल्पिंग वर्ब. दिस इज कॉल्ड सेकंडरी हेल्पिंग वर्ब. सो इफ यू आर गुड विथ हेल्पिंग वर्ब्स जर तुम्हाला येत असेल, वी हॅव ऑलरेडी सीन हेल्पिंग वर्ब्स. दे आर प्रिटी सिम्पल ॲक्च्युली. आपल्याकडे फक्त 11 हेल्पिंग वर्ब आहेत. इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड अँड डू, डज, डिड. सो वॉट दे डू इज दॅट दे हेल्प इन टेन्सेस. म्हणजे जेव्हा आपण टेन्स शिकतो, टेन्समध्ये ते हेल्प करतात. पण कशासाठी, तुम्हाला मेन टेन्स ओळखायला हेल्प करतात. मेन टेन्स म्हणजे कसं, टेन्सचे मेन 3 टाईप आहेत, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर, राईट. आणि प्रत्येकामध्ये 4 सब टाईप आहेत. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस, पुन्हा सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. सो हेल्पिंग वर्ब दे डू इज दॅट दे हेल्प टू आयडेंटिफाय टेन्स. ऑफकोर्स निगेटिव्ह सेंटेन्समध्ये पण वापरले जातात, क्वेश्चन्स अँड डब्ल्यूएसमध्ये. मेन टेन्स ओळखायला ते मदत करतात. मेन टेन्स म्हणजे काय, तो प्रेझेंट आहे, पास्ट आहे का फ्युचर आहे. लेट्स टेक एन एक्झाम्पल. जर तुम्ही म्हणता आय एम बॉय, यू कॅन से दिस इज प्रेझेंट टेन्स. बट वेन आय से आय वॉज बॉय, दिस इज पास्ट टेन्स. सो कीप दिस इन माइंड. दिस इज व्हेरी लॉजिकल ट्रिक. हेल्पिंग वर्ब्स तुम्हाला मेन टेन्स ओळखायला शिकवतात, राईट. वेन यू से ही डज नॉट गो, दॅट्स अ प्रेझेंट टेन्स. अँड वेन यू से ही डिड नॉट गो, दॅट्स युअर पास्ट टेन्स. ठीक आहे. सो दीज आर प्रायमरी हेल्पिंग वर्ब, ज्याला प्राथमिक किंवा प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणतात. दॅट इज वाय दे आर युज्ड इन टेन्स. सी, इंग्लिशमध्ये आय वुड से, इंग्लिशमध्ये 2 टाईपचे सेक्शन आय वुड से वेन यू स्पीक इंग्लिश प्रॉपरली, आणि जिथं आपण सेंटेन्सेस बनवतो. फर्स्ट सेक्शन इज अबाउट टेन्सेस, म्हणजे जेव्हा तुमचे कंप्लीट टेन्स आपण शिकतो, दॅट इज युअर फर्स्ट सेक्शन. ठीक आहे. अँड देन सेकंड सेक्शन असतो टेन्सच्या नंतर जे काही येतं, दॅट इज सेकंड सेक्शन. का, कारण ते टेन्सपेक्षा कम्प्लिटली वेगळं असतं, राईट. सो टेन्स हा एक कम्प्लिटली फ्लो आहे, ज्याच्यामध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर आणि एक सिमिलर मॅनरमध्ये आपण त्या गोष्टी बघतो सगळ्या टेन्समध्ये, राईट. सो वन्स वी आर डन विथ द टेन्सेस, नेक्स्ट फ्लो आपला स्टार्ट होतो मॉडेल वर्बपासून. सो मॉडेल वर्ब हा कम्प्लिटली एक दुसरं सेकंड फ्लो यू कॅन से, और सेकंड स्ट्रक्चर यू कॅन से, ज्याला जो मॉडेल वर्बपासून स्टार्ट होतो. मग वी हॅव मॉडेल वर्ब्स, परफेक्ट मॉडेल वर्ब्स अँड ऑल. ठीक आहे. सो दीज आर द हेल्पिंग वर्ब विच वी यूज इन टेन्सेस, म्हणजे कंप्लीट टेन्समध्ये आपण हा हेल्पिंग वर्ब्स यूज करतो. सो मॉडेल वर्ब्स, दीज आर सेकंडरी मॉडेल वर्ब्स, सेकंडरी हेल्पिंग वर्ब्स. यांना सेकंडरी हेल्पिंग वर्ब म्हणतात, कारण ते प्रायमरीमध्ये येत नाही, सेकंडरी, बिकॉज हा टेन्स संपल्याच्या नंतरचा हा टॉपिक आहे. ठीक आहे. सो प्रोनाउन्सिएशन इज मॉडेल वर्ब, नॉट मोडाल वर्ब. ठीक आहे. बिकॉज ॲज पर द स्टँडर्ड डिक्शनरी और ॲज पर द स्टँडर्ड इंग्लिश, यू शुड प्रोनाउन्स दिस ॲज अ मॉडेल वर्ब. ठीक आहे. बट बिफोर वी स्टार्ट मॉडेल वर्ब, लेट मी टेल यू व्हाय मॉडेल वर्ब्स. म्हणजे आपल्याला मॉडेल वर्ब शिकायची का गरज पडते. म्हणजे बिकॉज माझा ऑलवेज अप्रोच तोच असतो की डोक्याला जास्त लोड का घ्यायचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आहे एखादा टॉपिक इंग्लिशमध्ये, तो का एक्झिस्ट करतो, याचं काहीतरी रिझन असेल ना. दॅट्स वाय पहिला फर्स्ट क्वेश्चन, वाय मॉडेल वर्ब्स और वाय डू वी स्टडी मॉडेल वर्ब. मी असं का बोललो आहे त्याचं कारण सांगतो. लेट्स सपोज मी एक एक्झाम्पल इथं लिहिले, आय ईट, आय टॉक, ठीक आहे, और यू ड्रिंक. ठीक आहे. दीज आर फ्यू एक्झाम्पल्स. और वन मोर एग्जाम्पल, आई ड्राइव. ठीक है. दीज आर 4 एग्जाम्पल्स. सो इफ यू नोटिस, दीज आर सिंपल प्रेझेंट टेन्स एक्झाम्पल. ठीक आहे. सो माय क्वेश्चन इज दॅट, आता आपण आय ईट हे मी विदाउट मॉडेल वर्ब यूज केले सेंटेन्स. म्हणजे आय हॅव रिटन एक्झाम्पल विच डज नॉट हॅव एनी मॉडेल वर्ब. याच्यामध्ये कुठलंच मॉडेल वर्ब नाही. मॉडेल वर्ब काय असतात, कॅन, कुड, शुड, वूड, मे, माईट, मस्ट, ऑट, नीड टू, डेअर. दीज आर ऑल मॉडेल वर्ब्स. हे आपण आज बघणार आहेत. बट इफ यू नोटिस, हे मी सेंटेन्सेस लिहिलेत काही. दीज आर सिम्पल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स अँड विच आर करेक्ट सेंटेन्स ॲब्सल्युटली. म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. हे सेंटेन्स ॲब्सल्युटली करेक्ट आहे. म्हणजे मी विदाउट मॉडेल वर्बसुद्धा सेंटेन्स लिहू शकतो. बट अजून एक सेंटेन्स लिहिले, आय कॅन ईट. ठीक आहे. और आय कॅन टॉक. एक्झाम्पल, जस्ट एक्झाम्पल, आय कुड ड्रिंक. ठीक आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन, व्हॉट आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन गाईज, हे थोडं अंडरस्टँड करा
की विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा मी सेंटेन्सेस बनवू शकतो. म्हणजे विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा इंग्लिश एक्झिस्ट करते. आय कॅन ऑल्सो से आय मे टॉक, जसं मी पहिले एक्झाम्पल लिहिलं आहे, मी इथं कुठलाही मॉडेल वर्ब यूज करू शकतो. आय ईट, आय कॅन ईट, बरोबर. देन आय शुड ईट, राईट. आता मी इथं मॉडेल वर्ब यूज केले, बट वॉट माय पॉईंट इज दॅट मी विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा सेंटेन्सेस बोलू शकतो, राईट. आय ईट, विच इज ॲब्सोल्युटली करेक्ट. बट त्याच्यामध्ये मी आता हे 2 मॉडेल वर्ब लावलेत, कॅन आणि शुड. सो माय क्वेश्चन इज दॅट जर मी विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा सेंटेन्स बनवू शकतो इंग्लिशमध्ये, तर वाय डू वी स्टडी मॉडेल वर्ब? आपण मॉडेल वर्ब का स्टडी करतो? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन वी स्टार्ट स्टडिंग मॉडेल वर्ब्स. यू कॅन से दिस इज, हा जो टॉपिक आहे तुम्ही असं म्हणू शकता, इम्पॉर्टन्स ऑफ मॉडेल वर्ब्स. म्हणजे जर विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा सेंटेन्स एक्झिस्ट करतं किंवा विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा मी सेंटेन्स बोलू शकतो, सो मॉडेल वर्ब मला का वापरायचं असतं? सो इम्पॉर्टन्स ऑफ मॉडेल वर्ब्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस इज व्हेरी बेसिक. हे जर तुम्हाला कळलं तर मॉडेल वर्ब तुम्हाला आरामात कळेल. सी, मी विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा, आम एक्सप्लेनिंग इट अगेन, मी विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा सेंटेन्स बनवू शकतो. जसं मी इथे लिहिले आय ईट, एक एक्झाम्पल दिले. बट विथ मॉडेल वर्ब, हे 2 एक्झाम्पल विथ मॉडेल वर्बचे, यू कॅन सी शुड आणि कॅन मी यूज केले, ठीक आहे. सो माय क्वेश्चन इज दॅट की विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा जर मी इंग्लिश बोलू शकतो, तर वाय डू वी स्टडी मॉडेल वर्ब? किंवा त्यांनी मॉडेल वर्ब का आणलेत लँग्वेजमध्ये किंवा का इंट्रोड्यूस केलेत, ठीक आहे. सो हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. सो आय आन्सर दॅट, मी हे त्याचा आन्सर देतोय, इम्पॉर्टन्स ऑफ मॉडेल वर्बमध्ये, म्हणजे मॉडेल वर्ब का इम्पॉर्टंट असतं. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, मॉडेल वर्ब जे असतात, इफ यू यूज मॉडेल वर्ब, सी विदाउट मॉडेल वर्ब सुद्धा तुम्ही सेंटेन्स बनवू शकता, ठीक आहे, आणि विथ मॉडेल वर्ब सुद्धा सेंटेन्स बनवू शकता. बट व्हॉट्स द डिफरन्स? मॉडेल वर्ब आपल्याला काय शिकायचे असतात? सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन डिफरन्स ऑर आय वुड से मेन पॉईंट, इम्पॉर्टन्स ऑफ मॉडेल वर्ब, की हे जे मॉडेल वर्ब असतात दे शो मूड. ते माझा मूड दाखवतात, बोलण्याचा तरीका दाखवतात किंवा बोलणे का नजरिया वो दिखाते हैं. सपोज फॉर एक्झाम्पल, आय ईट, मी खातो, अँड आय कॅन ईट, मी खाऊ शकतो. डोंट यू थिंक याच्यामध्ये थोडा मूड दिसतोय माझा? म्हणजे मी श्युरिटी देतोय, ॲबिलिटी देतो, नाही मी खाऊच शकतो. किंवा आय शुड ईट, मी खाल्लं पाहिजे. सो मॉडेल वर्ब्स काय करतात? दे शो युअर मूड, म्हणजे सेंटेन्स बोलण्याचा एक तरीका ते दाखवतात. दॅट इज वाय आपण इंग्लिशमध्ये मॉडेल वर्ब इंट्रोड्यूस केलेत. कुठलाही मॉडेल घ्या, आय मे ईट, एक अंदाज लावतो, कदाचित मी खाऊ शकतो, आय मे ईट. सो वाय डू वी स्टडी मॉडेल वर्ब? फर्स्ट थिंग फर्स्ट, without model verb also we can create sentences or we can talk English, right? But with model verb, if you want to show mood, तुम्हाला जर मूड दाखवायचा असेल, स्पेशली मॉडेल वर्ब त्यासाठीच इंट्रोड्यूस केलेत. सो इफ यू वॉन्ट टू शो मूड वाईल स्पीकिंग, जसं आय टोल्ड यू ना, की जेव्हा वेन यू वॉच मूवीमध्ये जे डायलॉग डिलिव्हर केले जातात कॅरेक्टरकडनं किंवा जे डायलॉग बोलतात, ते डायलॉग फक्त बोलायचे म्हणून बोलत नाही, त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स असतात, मूड असतो. जर हॅपी डायलॉग असेल तर ऑफकोर्स यू विल सी happy mood or happy expression from that character. If the dialogue is sad, then definitely you'll notice sad expression from that character. So character tries to show that sad expression. तसंच model verbs, they show mood or बोलने का तरीका किंवा बोलने का नजरिया तुम्ही म्हणू शकता. So generally first point is very important. In English, model verbs show mood or attitude. So काम करने का नजरिया, which is something extra from the normal sentence. Of course this is extra because I'm showing my mood, so this is something extra. So I eat and I can eat, there's a difference. So when I say I eat, that's a normal simple sentence, okay? But when I say I should eat or I can eat, there's a mood or attitude in that, right? So that's why we use model verbs, okay? This is first point. Or take few examples. I go to school, okay? This is also correct sentence without model verb. But when I say I can go to school, which shows some kind of mood or something, some kind of expression you can say. So that's why we study model verbs, because model verbs are important. असं नाही की मॉडेल वर्ब शिवाय सेंटेन्स नाही आहे, मॉडेल वर्ब शिवाय सुद्धा सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. बट वेन यू वॉन्ट शो मूड, देन वी यूज मॉडेल वर्ब. दिस इज द फर्स्ट पॉइंट अबाउट मॉडेल वर्ब, ओके? शो मूड. It's not, second point is not the importance of model verb, but these are the basic things about model verb, I would say. Ki first point, ki they show mood. Basic points or basic things that you should understand when we study model verb. Second point is that, second point असा आहे की मॉडेल वर्बच्या नंतर, म्हणजे आफ्टर इफ यू यूज मॉडेल वर्ब, आता हे दिस इज व्हेरी लॉजिकल ना, जे तुम्ही खूप कमी नोटीस करता किंवा तुम्हाला खूप कमी बाहेर शिकायला मिळतं. जर तुम्ही कुठं मॉडेल वर्ब यूज केला असेल तर मॉडेल वर्बच्या नंतर
मेन वर्बचा ऑलवेज बेस फॉर्म यूज होतो, ऑलवेज बेस फॉर्म. सो इफ यू आर युझिंग मॉडेल वर्ब, मेन वर्बचा ऑलवेज बेस फॉर्म यूज होतो. एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, ज्यांचं सिम्पल प्रेझेंट टेन्स झाले दे नो. अजून तुम्हाला एक थोडंसं आज एकदम ट्रिकीवालं एक सेंटेन्स तुम्हाला सांगेल एक 2-3 मिनिटात, जे तुम्हाला आज कळेल की आपण असं का बोलतो. सो ही ईट्स, राईट, और शी ईट्स, हे 2 सेंटेन्स मी इथं लिहिलं. दिस इज सिम्पल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स. यू नो दॅट बिकॉज इफ युअर सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर, युअर वर्ब शुड बी सिंग्युलर. जे मी ईट्स केले, कारण वर्बच्या शेवटी जर एस लागलं तर ते 100% सिंग्युलर असतं. मी हे मागच्या डेमो लेक्चरमध्ये ऑलरेडी कव्हर केले की वर्बचे सिंग्युलर प्लुरल कसे ओळखायचे. एकदम सिम्पल ट्रिकसोबत मी कव्हर केले की कुठल्याही वर्बला जर एस असेल तर तो 100% सिंग्युलर असतो. सो माय सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, म्हणून माझा वर्ब सिंग्युलर आहे. सो नाव नोटीस, जर तुम्ही इथं मॉडेल वर्ब यूज केला, ही, कॅन. सो मी काय सांगितलं होतं की मॉडेल वर्ब नंतर तुमचा कंपल्सरी मेन वर्बचा बेस फॉर्मच असला पाहिजे. ठीक आहे, हे खूप छोट्या छोट्या गोष्टी येतात, बट हे तुम्हाला तुमच्या चुका इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप कामी येतील. सो लक्षात ठेवा, जरी कधी तुम्ही मॉडेल वर्ब यूज केला, अच्छा सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा सेंटेन्स बोला, अरे ही शूड, अरे दत्तानी सांगितलं होतं की शूड इज अ मॉडेल वर्ब, सो मॉडेल वर्ब सोबत ऑलवेज मेन वर्बचा बेस फॉर्म यूज होतो. ही शूड डान्स और ही शूड ड्रिंक, नॉट ही ड्रिंक्स. जसं जर मी सिम्पल प्रेझेंट टेन्स एक्झाम्पल घेतलं तर आय हॅव टू से ही ड्रिंक्स, राईट. बट with model verbs you have to use base form of the main verb. ठीक आहे, कंपल्सरी तुम्हाला बेस फॉर्म वापरावा लागतो. कुठलाही मॉडेल वर्ब घ्या. सी, मॉडेल वर्बचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं कुठलाही मॉडेल वर्ब टाकू शकता, त्याने काही फरक पडत नाही. शूडच्या ऐवजी कॅन टाका, हां फक्त त्याचा मूड बदलतो, हे मी एक्सप्लेन करणार आहे 1 by 1, डोंट वरी. सो ही मे ड्रिंक, ही माइट ड्रिंक, ही वुड ड्रिंक और वट एवर. बट अंडरस्टँड दिस पॉइंट, इफ यू आर युझिंग मॉडेल वर्ब्स कंपल्सरी यू हॅव टू यूज बेस फॉर्म ऑफ द मेन वर्ब. जर तुम्ही ऑफकोर्स मेन वर्ब वापरावाच लागतो मॉडेल वर्ब नंतर. मॉडेल वर्ब नंतर मेन वर्बचा कंपल्सरी बेस फॉर्म येतो. म्हणून तर तुम्हाला म्हटलं होतं की हे टेन्सपेक्षा वेगळा टॉपिक आहे. ठीक आहे, म्हणजे टेन्स हा एक कम्प्लिटली टॉपिक झाला, एक पॅटर्न झाला कम्प्लिटली, अँड दिस इज कम्प्लिटली सेकंड पॅटर्न. सो जर तुम्हाला टेन्सेस आले आणि मॉडेल वर्ब जर आले तर तुमची 70% इंग्लिश होऊन जाते. 70 आय वुड से 80% इंग्लिश तुमची होऊन जाते. तो यू कॅन स्पीक 80% ऑफ इंग्लिश. ठीक आहे. सो सेकंड पॉईंट आय जस्ट एक्सप्लेन की जर मॉडेल वर्ब असेल तर मॉडेल वर्बसोबत तुम्हाला कंपल्सरी मेन वर्बचा बेस फॉर्म वापरावा लागतो. सो इफ यू नोटीस जर स्ट्रक्चर तुम्ही नोटीस केलं, सगळीकडे बेस फॉर्म बेस फॉर्म बेस फॉर्म बेस फॉर्म, बिकॉज आफ्टर मॉडेल वर्ब compulsory you have to use V1, that is base form. No second form, no ing. You cannot say I should eating, should नंतर लगेच, या फिर I can eating, I can eaten. No third form, no second form, I can ate. That's absolutely wrong. See, I'm again telling you, these are very few simple points, but this will help you to improve your English, or this will help you to avoid your mistakes. You know, हे खूप छोटे छोटे गोष्टी आहेत, बट हे तुमच्या इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप हेल्प करेल. सो सेकंड पॉईंट मी तुम्हाला सांगितला, मॉडेल वर्बच्या सोबत ऑलवेज बेस फॉर्म यूज करायला होतो. तुम्हाला एक सिम्पल एक फंडा सांगतो, एक ट्रिक सांगतो, म्हणजे एक सेंटेन्स सांगतो, गॉड ब्लेस यू. हे सेंटेन्स तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले, तुम्ही रोज नॉट रोज ऑफकोर्स, बट ऑलवेज एव्हरी टाइम वेन यू सेलिब्रेट बर्थडे और एनिथिंग, वेन यू ब्लेस समवन, तुम्ही हा सेंटेन्स बोलता, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. सी, आता हे जर सेंटेन्स बघितलं ना, हे मी तुम्हाला हाच पॉईंट सांगतोय, अँड दिस इज व्हेरी लॉजिकल थिंग. हे तुम्हाला बाहेर कुठं बघायला पण भेटणार नाही किंवा शिकायला पण भेटणार, दॅट्स माय गॅरंटी. ठीक आहे. सो इफ यू नोटीस, गॉड ब्लेस यू हे एक सेंटेन्स आहे. जर तसं बघायला गेलं ॲज पर सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय टोल्ड यू ऑलरेडी, ज्यांचं सिम्पल प्रेझेंट टेन्स झाले, ऑफकोर्स तुमचं सगळ्यांचं झाले. सो गॉड हा माझा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, राईट. आणि जर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यावर आपण काय करतो, यू नो दॅट, की मेन वर्बला एस किंवा ES लावतो. सो ब्लेस हा माझा मेन वर्ब आहे. ब्लेस इज लाईक आशीर्वाद देणे. ठीक आहे, आय मेक इट अ ग्रीन. सो आयडियली, बिकॉज असं कधी सेंटेन्स, एक लक्षात ठेवा, जर तुम्ही कधी एक लक्षात ठेवा, मी सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकवताना शिकवलं होतं, जर तुम्ही थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट यूज केला असेल कुठेही, आणि जर त्याच्यानंतर जर लगेच मेन वर्बचा बेस फॉर्म वापरला असेल तर तो 100% सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. मग तिथं कंपल्सरी तुमचा मेन वर्बला SES यायलाच पाहिजे, कारण असं सेंटेन्स कधीच बनत नाही, बॉय गो देअर. दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. ठीक आहे. सो कारण हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे, जर तुम्ही असं यूज केलं तर बॉय गोज देअर असं होतं ऑलवेज. ठीक आहे. मग इफ यू हॅव एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन, प्लीज आस्क मी. व्हॉट आय एम ट्राईंग टू से, जर तुम्ही कुठं थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट यूज केला असेल, म्हणजेच ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असतं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मेन वर्बचा बेस फॉर्म वापरला असेल, लक्षात घ्या, इफ युअर सब्जेक्ट इज T and S अँड देन तुमचा नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म असेल तर ते 100% सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असतं.
मग इथं तुम्ही सिम्पली गो लावू शकत नाही. वाय? बिकॉज इट इज अ थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. तुम्हाला वर्ब सिंग्युलरमध्ये घेऊन जावं लागतं, म्हणजे गोज करावं लागतं, बिकॉज बॉय हा माझा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सो तसंच आयडियली जर मी इथं थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट लावतोय आणि मेन वर्बचा बेस फॉर्म लिहितो, तर आयडियली इट शुड बी सिम्पल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स. आणि मग गॉड ब्लेस यू न होता गॉड ब्लेसेस यू व्हायला पाहिजे. का? कारण मी मेन वर्बला एस लावायला पाहिजे ना, ॲज पर सिम्पल प्रेझेंट टेन्स. बिकॉज थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण ऑलवेज एस लावतो. ही ड्रिंक्स और गॉड गोज देअर और समथिंग लाईक दॅट, राईट? बट इफ यू नोटिस, आपण असं कधीच बोलत नाही गॉड ब्लेसेस यू. वी डोंट यूज गॉड ब्लेसेस यू. गॉड ब्लेसेस यू. सो देर इज अ ट्रिक बिहाइंड दिस. हे असं का आहे? जर कोणाला माहिती असेल तर वेल अँड गुड, बट ट्राय टू अंडरस्टँड. इथं तुम्हाला एक लॉजिकली समजून सांगतो, सिम्पल गोष्ट आहे. जर तुम्ही इथं मेन वर्बचा बेस फॉर्म वापरलाय आणि मी तुम्हाला आत्ताच वरती शिकवलं, आफ्टर मॉडेल वर्ब ऑलवेज मेन वर्बचा बेस फॉर्म यूज होतो आफ्टर मॉडेल वर्ब. जर मी इथं ब्लेसेस यू म्हणत नाही, म्हणजे याचा अर्थ हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स नाही आहे. हे इट हॅज अ रिलेशन विथ मॉडेल वर्ब, म्हणजे याचं कुठेतरी मॉडेल वर्बची रिलेशन आहे. वाय? बिकॉज मी फक्त मेन वर्बचा बेस फॉर्म तिथं वापरला आहे, मी एस लावला नाही. कारण मी तुम्हाला आत्ताच वरती एक्सप्लेन केलं, मॉडेल वर्बसोबत तुम्ही ड्रिंक्स वगैरे, ही कॅन ड्रिंक्स असं कधी होत नाही. सो मॉडेल वर्बसोबत तुम्ही मेन वर्बचा कुठला एस ING ED और थर्ड फॉर्म सेकंड फॉर्म वापरू शकत नाही, राईट? सो वेन यू से गॉड ब्लेस यू, इट मीन्स दॅर इज अ रिलेशन विथ मॉडेल वर्ब, म्हणजे याचं मॉडेल वर्बशी काहीतरी रिलेशन आहे, म्हणून तर तिथं आपण बेस फॉर्म वापरलाय. अदरवाईज मी गॉड ब्लेसेस यू म्हणायला पाहिजे होतं, बिकॉज गॉड हा माझा थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट आहे, राईट? सो दिस इज व्हेरी लॉजिकल आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आय टेल यू वाय दिस इज हॅपनिंग. आय जस्ट एक्सप्लेन यू की देर इज अ रिलेशन विथ मॉडेल वर्ब. याचं मॉडेल वर्बचे रिलेशन आहे, म्हणून तर इथं आपण बेस फॉर्म वापरलाय. ज्यांचं सिम्पल प्रेझेंट टेन्स झालं त्यांना कळत असेल व्हॉट आय एम ट्राईंग टू से, बिकॉज दिस इज अ रूल की जर तुम्ही कुठं थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट वापरला असेल तर तुमचं वर्ब ऑलवेज SESच्या फॉर्ममध्ये येतं. ही गोज, राम टॉक्स, सीता ईट्स, तसंच मग गॉड ब्लेसेस यू व्हायला पाहिजे होतं ना, राईट? गॉड ब्लेसेस यू. बिकॉज जर सब्जेक्टच्या नंतर, मी सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकवताना शिकवलं होतं, जर सब्जेक्टच्या नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म असेल तर तो 100% सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. मग तुमचा सब्जेक्ट चेक करावा लागतो की जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, मेन वर्ब, जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर तुम्हाला SES लावावं लागतं. ज्यांना कळत नसेल सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कळून जाईल, डोंट वरी, ठीक आहे? सो गॉड ब्लेसेस यू व्हायला पाहिजे इथं जनरली, बट आपण गॉड ब्लेसेस यू कधीच म्हणत नाही. आपण फक्त म्हणतो गॉड ब्लेस यू, बर्थडे सेलिब्रेशन अँड ऑल. वाय? एक लॉजिकल गोष्ट लक्षात घ्या, जर इथं याचा बेस फॉर्म आहे आणि मी आत्ताच तुम्हाला मॉडेल वर्बमध्ये सेकंड पॉईंट सांगितलं की मॉडेल वर्बसोबत ऑलवेज मेन वर्बचा बेस फॉर्म असतो. जर तुम्ही ही ड्रिंक्स म्हणता, बट मॉडेल वर्ब जेव्हा तुम्ही लावता कॅन, कुड, मे, माईट, तर ही कॅन ड्रिंक्स असं म्हणू शकत नाही. इट मीन्स एक गोष्ट माझी इथं क्लिअर झाली की याचा मॉडेल वर्बशी काहीतरी संबंध आहे, किंवा इथं कुठेतरी मॉडेल वर्ब आहे विच इज हिडन, आणि ते मॉडेल वर्ब आहे मे गॉड ब्लेस यू. सो समटाइम्स वी डोंट यूज मे, आपण डायरेक्टली फक्त म्हणतो गॉड ब्लेस यू. सो रिझन बिहाइंड दिस, अँड बिकॉज ऑफ दिस मॉडेल वर्ब आय कॅनॉट यूज गॉड ब्लेसेस यू, बिकॉज मी आत्ताच सांगितलं की मॉडेल वर्ब सोबत मेन वर्बचा ऑलवेज बेस फॉर्म वापरला जातो. हा जो पॉईंट आहे ना, हा तुमच्या माइंडमध्ये एकदम फिट करून घ्या, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे का मी सांगतोय, बिकॉज यानी दिस इज व्हेरी बेसिक थिंग्स, पण यानी तुमच्या चुका खूप इम्प्रूव्ह होतील, ठीक आहे? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फर्स्ट पॉईंट मी सांगितला की मी बिना मॉडेल वर्बचं सुद्धा सेंटेन्स बोलू शकतो, जसं आय ईट और ही ईट्स और समथिंग लाईक दॅट, और आय ड्रिंक और आय ड्राईव्ह. बट मॉडेल वर्ब आपण का वापरतो इंग्लिशमध्ये? का हे हा टॉपिक इंट्रोड्यूस केला त्यांनी? देर इज अ रिझन बिहाइंड दिस. नाहीतर अदरवाईज आपण म्हटलं असतं ना, यार मी जर मॉडेल वर्ब शिवाय सुद्धा सेंटेन्स बोलू शकतो, आय कॅन ड्रिंक, आय कॅन डान्स, सॉरी आय ड्रिंक, आय डान्स, आय वॉक, आय टॉक. मग मॉडेल वर्ब का यूज करायचे? तर मॉडेल वर्ब हे मूड दाखवतात किंवा ॲटिट्यूड दाखवतात, म्हणजे बोलण्याचा एक तरीका दाखवतात. वेन आय से आय ड्रिंक, एक जनरल कॉमन सेंटेन्स झाला जिथं तुमचं कुठलीच गोष्ट दिसत, म्हणजे कुठलं एक्सप्रेशन किंवा मूड दिसत नाही. बट वेन आय से आय कॅन ड्रिंक, म्हणजे युझिंग मॉडेल वर्ब, त्याच्यामध्ये तुमचा मूड दिसतो. और आय शुड ड्रिंक, आय मे ड्रिंक, सम हाऊ तुमचं ॲटिट्यूड दिसतं और मूड दिसतो. दॅट्स वाय मॉडेल वर्ब आपण इंट्रोड्यूस केलेत इंग्लिशमध्ये. आपण म्हणजे इंग्लिशमध्ये आलेत मॉडेल वर्ब. सेकंड पॉईंट मी सांगितलं मॉडेल वर्बचं, मॉडेल वर्ब हे ऑलवेज बेस फॉर्म घेऊन येतात मेन वर्बचा. म्हणजे जर तुम्ही कुठं मॉडेल वर्ब वापरला असेल, ही कॅन कंपल्सरी बेस फॉर्म, ड्रिंक, वॉक, टॉक, और राम शुड
अगेन पुढचा मेन वर्बचा बेस फॉर्मच आला पाहिजे. राम शुड गो, राम शुड ईट, गो ईट हे मेन वर्बचे बेस फॉर्म आहेत. आय टोल्ड यू ऑलरेडी, आम्ही तुम्हाला ऑलवेज सांगत असतो की वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वर्ब्स आर एव्हरीवेअर. त्यानंतर जर तुम्ही अजून दुसरं कुठलं मॉडेल वर्ब वापरलं हीच्या नंतर, सपोज आता ही सिट्स फॉर अ लॉंगर टाईम, सिट तो खूप वेळ बसतो, बट वेन यू यूज मॉडेल वर्ब इन दिस एक्झाम्पल, जसं ही शुड कंपल्सरी सिट नॉट सिट्स. का? कारण मेन वर्बचा ऑलवेज बेस फॉर्म असतो विथ मॉडेल वर्ब्स. ठीक आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड थर्ड पॉईंट, मॉडेल वर्ब्स आर नॉट सब्जेक्ट डिपेंडंट. डोंट वरी, मी सांगतो, दे आर नॉट सब्जेक्ट डिपेंडंट. आता सब्जेक्ट डिपेंडंट काय असतं तुम्हाला आता मे बी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा जो रूल सांगितला तो कळला असेल. सब्जेक्ट डिपेंडंट म्हणजे काय, जेव्हा मी सिम्पल प्रेझेंट टेन्सचं एखादं एक्झाम्पल लिहितो, जर मी आय लिहिलं तर मला काय करावं लागतं, टॉक यूज करावं लागतं म्हणजेच बेस फॉर्म. बट जर मी ही लिहिलं तर आय हॅव टू यूज टॉक्स, राईट, सॉरी टॉक्स. ठीक आहे, यू लिहिलं तर आय हॅव टू यूज, हे हेल्पिंग वर्बचं किंवा मेन वर्बचं सांगतोय मी तुम्हाला. इथं मी काय केलं, मॉडेल वर्ब म्हणजे हे जे वर्ब आहेत, आय एम टेलिंग यू की मेन वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब जे असतात ना हे सब्जेक्ट डिपेंडंट असतात. सब्जेक्ट डिपेंडंट म्हणजे काय आधी ते समजून घ्या. जर माझा सब्जेक्ट इथं आय होता तर मी मेन वर्बचा फक्त बेस फॉर्म लावला. माझा सब्जेक्ट ही झाला तर मेन वर्बचा माझा फॉर्म बदलला. माझा सब्जेक्ट यू होता तर यू आर लावलं मी, इटिंग किंवा यू आर बॉय. ठीक आहे, बट वेन आय से ही, मग मी काय केलं, इज लावलं, ही इज बॉय. सो व्हॉट माय पॉईंट इज दॅट की हे जे वर्ब आहेत कुठले, मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब, हे सब्जेक्ट डिपेंडंट असतं. सब्जेक्ट डिपेंडंट म्हणजे काय, सब्जेक्ट बदलला की त्यांचे ते फॉर्म बदलतात. इथं बघा, माझा सब्जेक्ट यू होता म्हणून मला इथं आर लावा लागला. माझा सब्जेक्ट ही होता म्हणून मी इथं इज लावला. माझा सब्जेक्ट आय होता म्हणून टॉक लावला. हे आता मेन वर्बचं एक्झाम्पल देतो मी. माझा सब्जेक्ट ही होता म्हणून टॉक झाला. म्हणजेच काय, मेन वर्ब जे असतात ते जर सब्जेक्ट बदलला तर ते त्यांचे रूप बदलतात. बरोबर, आय होता टॉक केलं, ही होता टॉक्स केलं, राईट, गेटिंग माय पॉईंट. तसंच हेल्पिंग वर्बचं सांगतो, इथं यू सब्जेक्ट होता म्हणून मी आर यूज केला, तेच जर ही असतं तर इज यूज केला असता. सो याला म्हणतात सब्जेक्ट डिपेंडंट. म्हणजे वर्ब जे असतात, वर्ब हे सब्जेक्टवर डिपेंड असतात आणि त्याच्यानुसार ते बदलतात. मी इथं ही सब्जेक्ट लावला म्हणून टॉक्स आला, मी आय सब्जेक्ट लावला म्हणून टॉक आला. तसंच मी इथं यू सब्जेक्ट लावला किंवा इथं मी दे सब्जेक्ट लावला तर आर आला, दे आर बॉयज. बट वेन आय से शी सब्जेक्ट लावलं इथं इज येईल, शी इज गर्ल. म्हणजे काय, दिस इज कॉल्ड सब्जेक्ट डिपेंड. म्हणजे ह्या वर्बला सब्जेक्टवर डिपेंड राहावं लागतं आपला फॉर्म चेंज करण्यासाठी. हे मी टेन्सेसबद्दल सांगतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स वगैरे, मोस्टली प्रेझेंट टेन्ससोबत असं होतं. तसंच इफ आय से आय कॅन यूज हॅव, आय हॅव बाईक. बट वेन आय से ही और शी, आय हॅव टू यूज हॅज, शी हॅज बाईक. म्हणजेच काय झालं, हे जे वर्ब्स आहेत, मेन वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब, हे सब्जेक्टवर डिपेंड आहेत. सब्जेक्ट बदलला की ते आपले फॉर्म बदलतात. दिस इज कॉल्ड सब्जेक्ट डिपेंडन्सी. बट मॉडेल वर्बमध्ये तसं नसतं. मॉडेल वर्ब सब्जेक्टवर डिपेंड नसतं. म्हणजे कसं, मी एक एक्झाम्पल देतो. सी, आय जर लावला, आता मॉडेल वर्बबद्दल बोलतोय. मॉडेल वर्ब कुठले, कॅन एक मॉडेल वर्ब आहे. जर मी आय लावला तरी मी टॉकच म्हणणार आहे. ही लावला आणि त्याच्यानंतर मॉडेल वर्ब आहे ही कॅन, तरीसुद्धा मी टॉकच म्हणणार आहे. मी इथलं मेन वर्बचा फॉर्म बदलला, नो. म्हणजे मॉडेल वर्ब जे असतात हे सब्जेक्ट डिपेंडंट नसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मी आय लावला तरीसुद्धा ही कुड, म्हणजे सपोज ही कुड वॉक. ठीक आहे, एक एक्झाम्पल. देन मी ही हा सब्जेक्ट लावला तरीसुद्धा ही कुड वॉकच होणार आहे. मी वॉक्स वगैरे असं काही यूज केलं नाही. सो दिस इज कॉल्ड सब्जेक्ट डिपेंडन्सी. म्हणजे मॉडेल वर्ब जे असतात हे सब्जेक्टवर डिपेंड नसतात. सो दे आर नॉट डिपेंडंट ऑन सब्जेक्ट. ठीक आहे, हां. सो मॉडेल वर्ब्स, they are not, I'm sorry, there is a spelling mistake. Modal verbs are not dependent on subject, which means these modal verb do not change if subject changes. म्हणजे जर सब्जेक्ट बदलला तर मी असं केलं का, कॅन्स, आता जसं आपण वरती काय केलं होतं, ही होता, हीला टॉक्स केलं होतं. बट इथं मी काय असं केलं का की आय नंतर कॅन लावलं बट ही नंतर कॅन्स लावलं, जसं मी टॉक्स केलं होतं. किंवा दे नंतर आपण जसं आर लावलं होतं तसं दे कॅन टॉक और दे कॅन वॉक, दे कॅन ईट. मी इथं काही कॅनला काही ईडी लावला किंवा कॅनला जसं आर सारखं ई वगैरे किंवा इज सारखं त्याला सिंग्युलर केलं, नो. म्हणजे तुमचा सब्जेक्ट इकडे काहीही असू द्या, ही असू द्या, शी असू द्या, राम असू द्या, श्याम असू द्या, काहीही सब्जेक्ट असू द्या, तुमचं कॅनचं कॅनच राहणार आहे किंवा कुडचं कुडच राहणार. किंवा अजून एक एक्झाम्पल घेतो, आय शुड ईट. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सनुसार आय ईट होतं, ठीक आहे, फाईन.
बट जर मी इथं ही किंवा सीता हा सब्जेक्ट यूज केला असता तर सीता इट्स झालं असतं. बट जर आता सपोज मॉडेल वर्बचं एक्झाम्पल घेऊ, मी आय असताना सुद्धा शूड लावलं, सीता असताना सुद्धा शूडच लावलं, मी काही शूड्स वगैरे एस लावलं का किंवा त्याचा काही फॉर्म चेंज केला का? नो. विच मीन्स तुम्ही इकडं सब्जेक्ट काहीही लावा, मॉडेल वर्ब तोच राहतो. म्हणजे आय नंतर सुद्धा शूडच राहणार आहे, सीता नंतर सुद्धा शूडच राहणार आहे. किंवा सपोज मी दे लावलं, आता दे हा माझा प्लुरल सब्जेक्ट आहे. ऑफकोर्स मी असं नाही म्हणू शकत आता सर प्लुरल सब्जेक्ट आलाय म्हणून याचं काहीतरी वेगळं करू, शूडचं काहीतरी वेगळं करू. नो, ते कॉन्स्टंटच राहतात. म्हणजे दे विल कीप सेम, दे विल कीप कॉन्स्टंट बिकॉज मॉडेल वर्ब्स दे आर नॉट डिपेंडेंट ऑन सब्जेक्ट. म्हणजे ते सब्जेक्टवर डिपेंड राहत नाही किंवा सब्जेक्टनुसार त्यांचा फॉर्म बदलत नाही. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये झालं होतं किंवा इज एम आरच्या एक्झाम्पलमध्ये झालं होतं किंवा इवन पास्ट टेन्सचं पण एक्झाम्पल घ्या. आय असेल तर आय वॉज बॉय, बट दे असतं तर दे वर बॉईज. म्हणजे काय झालं इथं वॉज हा सब्जेक्टवर डिपेंड आहे, हा हेल्पिंग वर्ब आहे. सो दिस इज डिपेंड ऑन सब्जेक्टवर डिपेंड असणं म्हणजे काय, सब्जेक्ट बदलला की त्यांना स्वतःला बदलावं लागतं. म्हणजे ते डिपेंड झाले ना एकमेकावरती. अरे बाबा तू जर असं आहे तर मी पण माझं हे बदलतो, म्हणजे याचा अर्थ मी दुसऱ्यावर डिपेंड आहे. सो हे जे वर्ब्स आहेत बेसिक वर्ब्स किंवा बेस वर्ब म्हणा, हेल्पिंग वर्ब म्हणा, मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, हे सब्जेक्ट डिपेंडेंट असतात. म्हणजे हे मी तुम्हाला एक पास्ट टेन्सचं एक्झाम्पल घेतलं. बट मॉडेल वर्बचं तसं नसतं, दे आर नॉट डिपेंडेंट ऑन सब्जेक्ट. सो 3 पॉईंट्स आत्ता मी मॉडेल वर्बमध्ये बेसिक्समध्ये कव्हर केलेत. फर्स्ट थिंग, मॉडेल वर्ब का यूज करायचे, आपण बिना मॉडेल वर्ब शिवाय सुद्धा सेंटेन्स बोलू शकतो. आय ईट, मी दोन्ही मॉडेल वर्ब काढून टाकले, आय ईट. बट स्टिल मॉडेल वर्ब का यूज करावं लागतं, बिकॉज मॉडेल वर्ब हे मूड दाखवतात, एटीट्यूड दाखवतात, बोलने का नजरिया वो दिखाते हैं. इसलिए हम मॉडेल वर्ब को स्टडी करना पड़ता है हमें, या फिर इसलिए हम इंग्लिश में मॉडेल वर्ब्स लाए गए हैं. मूड कसे दाखवतात, आय शुड इट और आय कॅन इट. थोडासा मूड दिसला ना, एक्सप्रेशन दिसतं, मूड दिसतो. ठीक आहे. सेकंड पॉईंट सांगितला की हे तुम्हाला इंग्लिशच्या मिस्टेक होण्यापासून वाचवेल, म्हणजे यू कॅन रिड्यूस युअर मिस्टेक. सेकंड पॉईंट, मॉडेल वर्ब सोबत कंपल्सरी मेन वर्बचा बेस फॉर्मच असतो. तुम्ही कुठेही घ्या, जसं मी तुम्हाला गॉड ब्लेस यूचं एक्झाम्पल दिलं, मे गॉड ब्लेस यू, नॉट गॉड ब्लेसेस यू वगैरे. तुम्ही आय लावा, वी लावा किंवा कुठलंही मॉडेल वर्बला, इथं शुड लावा, वूड लावा, कुड लावा, एनिथिंग, कुठलाही मॉडेल वर्ब, इथं ईटचा ईटच राहणार आहे, म्हणजे बेस फॉर्मच राहणार आहे, तो काही चेंज होत नाही. मे लावा, देन माईट लावा, यू यूज माईट, वूड, मस्ट, एनी. इफ यू यूज एनी मॉडेल वर्ब, दिस डज नॉट चेंज. म्हणजे मेन वर्ब विल नॉट चेंज बिकॉज तो कंपल्सरी बेस फॉर्ममध्येच येतो. म्हणजे मी सेकंड पॉईंट काय सांगितला की आफ्टर मॉडेल वर्ब तुम्हाला कंपल्सरी मेन वर्बचा बेस फॉर्मच लावा लागतो. आय कॅन, ऑफकोर्स तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे कॅन आहे म्हणजे लगेच बेस फॉर्मच येणार. आय कॅन गो, आय कॅन वॉक बेस फॉर्म आहे. आय कॅन टॉक, आय कॅन ईट, आय कॅन ड्रिंक, आय कॅन सिंग, आय कॅन संग किंवा मेन वर्बचा थर्ड फॉर्म किंवा ING फॉर्म कधी येत नाही. आय कॅन ईटिंग, आय मस्ट ईटिंग वगैरे असं येणार नाही जर तुमचं मॉडेल वर्ब असेल तर. सो मॉडेल वर्ब नंतर ऑलवेज मेन वर्बचा बेस फॉर्म येतो. सेकंड पॉईंट. अँड थर्ड पॉईंट, मॉडेल वर्ब्स आर नॉट सब्जेक्ट डिपेंडेंट. म्हणजे जरी तुमचा सब्जेक्ट बदलला, आयचं मी ही जरी केलं तरी मॉडेल वर्बचं कॅनच राहतं, ते काही कॅन्स होत नाही. जसं आपण बेस फॉर्म हेल्पिंग मेन वर्बचं केलं होतं, आय असेल तर आपण ईट केलं होतं, बट ही असेल तर ईट्स केलं होतं. म्हणजे माझा सब्जेक्ट बदलला तर माझा वर्ब पण बदलला, हीचं ईट्स झालं. तसं मॉडेल वर्बचं असं होत नाही. मॉडेल वर्बचं काय, आयमध्ये मी शूड लावतो आणि ही मध्ये शूड्स लावतो, कारण आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येस लावतो ना, सो शूड्स. असं कधी होतं का? नो. सो इट मीन्स मॉडेल वर्ब्स आर नॉट डिपेंडेंट ऑन सब्जेक्ट. मॉडेल वर्ब्सला काय घेणं नसतं, तुम्ही सब्जेक्ट काही लावा, ही लावा, शी लावा, राम, श्याम, गीता, सीता, टेबल, TV, फॅन कॅन रोटेट फॉर एक्झाम्पल. सो फॅनमुळं काय त्याचं कॅन झालं, एस लावलं असं काही होत नाही. फॅन कॅन रोटेट, राईट. सो मॉडेल वर्ब डज नॉट केअर की तुमचा सब्जेक्ट काय, विच इज व्हेरी गुड. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला इंग्लिश बोलायला, कारण टेन्शन नाही तुम्हाला सब्जेक्टचे. कारण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा सगळ्या प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट चेक करायचा खूप प्रॉब्लेम असतो. तुम्हाला प्रत्येक वेळेस सब्जेक्ट चेक करावं लागतं, बिकॉज सिम्पल प्रेझेंट टेन्स ज्यांचं झालं त्यांना माहिती आहे, किंवा माझ्या व्हिडिओज बघून घ्या, व्हिडिओमध्ये कळेल. प्रत्येक वेळेस आपल्याला सब्जेक्टकडे जावं लागतं. किंवा त्याचं निगेटिव्ह करताना सुद्धा, सपोज हे बघा, आता सपोज एक निगेटिव्ह एक्झाम्पल देतो, आय डू नॉट गो. मी इथं काय केलं, आय होता म्हणून डू लावला, बट वेन आय से ही डज नॉट गो. म्हणजे आता डू इथं हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब हे सब्जेक्टवर डिपेंड असतात. सब्जेक्ट बदलला की बिचारे त्यांना बदलावं लागतं. आय होता म्हणून डू लावला, ही म्हणजे आता माझा पुढच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट बदलला, तो फॉर्मच बदलला. पण तसं कॅनचं एक्झाम्पल घ्या, आय कॅनॉट गो, इथं सुद्धा कॅनॉटच राहणार आहे. म्हणजे आता निगेटिव्ह एक्झाम्पल देतोय. आणि ही नंतर सुद्धा असं नाही झालं की कॅन्स आणि नॉट लागलं, जसं मी डजला एस लावलं होतं. सो
सो मॉडेल वर्ब लावलं म्हणून सर कॅन्स आणि नॉट झालं, नो. म्हणजे मॉडेल वर्ब ते सेमच राहणार आहे. ही कॅनॉट ईट और ही कॅनॉट गो. गेटिंग माय पॉईंट. म्हणजे हे जे मॉडेल वर्ब आहे ते सब्जेक्टवर डिपेंड नाही आहे. तुमचा सब्जेक्ट काहीही असू द्या, मॉडेल वर्ब कॅनचं कॅनच राहणार. त्याला एस लावला किंवा ES लावला असं कधी होत नाही. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होतं, ही डज किंवा इज एम आरमध्ये होतं जनरली. ही असेल तर इज लावतो, दे असेल तर आर लावतो. तसं मॉडेल वर्बसोबत अजिबात होत नाही. त्यालाच काय म्हणतात की मॉडेल वर्ब्स आर नॉट सब्जेक्ट डिपेंडंट. म्हणजे दे डोंट केअर की तुमचा सब्जेक्ट काय, काही असू द्या, दे असू द्या, प्लुरल असू द्या, सिंग्युलर असू द्या. जसं मी तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ऑलवेज सांगतो ना, थर्ड पर्सन असू द्या, थर्ड पर्सन सिंग्युलर. इथं त्याला काही घेणं देणं नाही मॉडेल वर्बला. तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन असू, फर्स्ट पर्सन असू, प्लुरल असू, सिंग्युलर असू, मॉडेल वर्ब सेमच राहणार आहे. आय नंतर सुद्धा शूडच लागणार आहे, ही नंतर सुद्धा शूडच लागणार आहे. असं नाही की ही नंतर मी शूड्स करतो त्याला एस लावतो, नो. म्हणजे दे आर नॉट सब्जेक्ट डिपेंडंट. क्लिअर. कुठलाही सब्जेक्ट घ्या तुम्ही, कुठल्याही पर्सनचा घ्या, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, मॉडेल वर्ब विल ऑलवेज बी इन सेम. म्हणजे मॉडेल वर्ब ऑलवेज बी सेम. जसं आय नंतर कॅनच राहणार आहे, ही नंतर सुद्धा कॅनच राहणार आहे, फॅन नंतर सुद्धा कॅनच राहणार. असं नाही की फॅन नंतर मी कॅन्स करतो. ठीक आहे. क्लिअर. सो दीज आर द बेसिक थिंग्स बिफोर यू स्टडी मॉडेल वर्ब्स. मॉडेल वर्बच्या ह्या बेसिक गोष्टी आहेत. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स, एनीवन सो फार? अँड मॉडेल वर्बचं स्ट्रक्चर सगळ्यात सोपं आहे. टेन्स सारखे असे 40-50 स्ट्रक्चर नाही, खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो. स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट नंतर एनी मॉडेल वर्ब. जेवढे काय मॉडेल वर्ब आपल्याकडे अवेलेबल आहेत, कॅन, कुड, वूड, शूड, मे, माइट, मस्ट, नीड, ऑट टू, डेअर वगैरे, हे सगळे काही सगळे मॉडेल वर्ब हे एनी मॉडेल वर्ब तुम्ही इथं वापरू शकता. म्हणजे सब्जेक्ट, एनी मॉडेल वर्ब. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काय सांगितलं, आता ऑफकोर्स वर्ब तर असणारच आहे. आपल्याला इथं मेन वर्ब लावा लागणार आहे, बिकॉज मेन वर्ब हा तुमच्या सेंटेन्सचा हिरोईन असते. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं बेसिक इंग्लिशमध्ये. तुम्हाला वर्बला मिस करून चालणार नाही. एनी मॉडेल वर्ब म्हणजे सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल आय, एनी मॉडेल वर्ब, कॅन, कुड, मे, माइट, कुठलाही मॉडेल वर्ब लावा, काही फरक पडत नाही त्याला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करायची गरज नाही, कारण कुठलंही मॉडेल वर्ब लावू शकता. जसं टेन्सेसमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर पडतात. टेन्स बदलला की स्ट्रक्चर बदलतं, टेन्स बदलला की स्ट्रक्चर बदलतं. तसं मॉडेल वर्बचं नाही आहे. मॉडेल वर्बचं स्ट्रक्चर सगळ्यांसाठी कॉमन आहे. तुम्ही इथं कुठलंही आय कॅन डू, आय कुड डू, आय मे डू, आय शुड डू, हां प्रत्येकाचा डिफरन्स मी सांगणार आहे वन बाय वन, डोंट वरी. बट आधी जनरलाइज स्ट्रक्चर समजून घ्या. आय कॅन डू, आय कुड डू, आय शुड डू, आय वुड डू. स्ट्रक्चर काही बदललंय का, नो. और आय कॅन ईट. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचं आहे मेन वर्ब. बट दिस इज अगेन कंपल्सरी. मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की मेन वर्बचा कंपल्सरी बेस फॉर्मच आला पाहिजे इथं. आय कॅन ईट, आय कॅन टॉक, आय कॅन वॉक, दिस इज कंपल्सरी. डोंट यूज ईटिंग, टॉकिंग, वॉकिंग और ईटन. थर्ड फॉर्म नाही, सेकंड फॉर्म नाही, कुठलाच फॉर्म येत नाही, बिकॉज हे मॉडेल वर्ब सोबत आलेलं सेंटेन्स आहे. सो मॉडेल वर्ब सोबत जर तुम्ही मेन वर्बचा बेस फॉर्म मेन वर्ब जर वापरला असेल, जसं ही कॅन ड्राईव्ह, काय झालंय, मेन थिंग टू नोटिस की युअर मेन वर्ब शुड ऑलवेज बी इन बेस फॉर्म. म्हणजे तो इट मस्ट बी इन बेस फॉर्म. मेन वर्ब हा कंपल्सरी तुमचा बेस फॉर्ममध्येच आला पाहिजे. म्हणून तुम्ही इथं तुम्हाला हायलाईट करून सांगितलं की इफ यू आर युझिंग, ऑफकोर्स मेन वर्ब तुम्हाला वापरावेच लागतात. मेन वर्ब सगळीकडेच वापरावं लागतात. टेन्सेसमध्ये पण वापरावं लागतात, मॉडेल वर्बसोबत सुद्धा वापरावं लागतं. कारण आपण असं म्हणतोच ना, आय कॅन ईट और आय कॅनॉट ईट, राईट. बट मेक शुअर जर तुम्ही मॉडेल वर्ब वापरला असेल, तुमचा मेन वर्बचा बेस फॉर्म असेल. सो दिस इज द स्ट्रक्चर. खूप सोपं, एकच स्ट्रक्चर आहे. अख्ख्या मॉडेल वर्बचं एकच स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठलाही सब्जेक्ट हे करा. ही शुड, म्हणजे एनी, ही लावला तुमचा सब्जेक्ट, एनी मॉडेल वर्ब शुड, अँड देन डायरेक्टली ही शुड ईट. किती सोपं आहे. दिस इज प्रिटी सिम्पल, इजंट इट? दॅट्स व्हेरी प्रिटी सिम्पल. कुठलाही मॉडेल वर्ब लावा, कुठलाही सब्जेक्ट लावा, डझंट मॅटर. सीता, मॉडेल वर्ब लावतो मी वुड, सपोज फॉर एक्झाम्पल सीता वुड गो. सो दिस इज द कॉमन स्ट्रक्चर. म्हणजे सगळ्या मॉडेल वर्बसाठी एकच स्ट्रक्चर आहे. दॅट्स वाय आय हॅव रिटन लाईक दिस, की स्ट्रक्चर काय असतं की एनी मॉडेल वर्ब, सब्जेक्ट प्लस एनी मॉडेल वर्ब्स, अँड आय हॅव हायलाइटेड की बेस फॉर्म, दिस इज व्हेरी कंपल्सरी. कंपल्सरी बेस फॉर्मच असला पाहिजे. ठीक आहे. स्ट्रक्चर क्लिअर आहे, प्रिटी सिम्पल. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवा. मॉडेल वर्ब असेल तर ऑलवेज मेन वर्बचा बेस फॉर्म वापरायचा, आणि स्ट्रक्चर सगळ्यांसाठी सेम आहे. म्हणजे तुम्ही इथं तुम्ही कुठलाही मॉडेल वर्ब लावू शकता. फॅन, कॅन, आता इथं ऑफकोर्स बेस फॉर्म येईल, रोटेट. जस्ट एक एक्झाम्पल आहे, आय विल गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. हां, बर्ड्स कॅन फ्लाय. नोटीस, इफ यू नोटीस, प्रत्येक मॉडेल वर्बसाठी सेम स्ट्रक्चर आहे. टेन्सेस सारखं टेन्शन नाही आहे. टेन्स बदललं की स्ट्रक्चर बदललं, म्हणजे मॉडेल वर्ब बदललं तर स्ट्रक्चर बदललं असं नाही की कॅनसाठी वेगळं स्ट्रक्चर होतं, वुडसाठी वेगळं स्ट्रक्चर आहे, शूडसाठी वेगळं स्ट्रक्चर. नो, सगळ्यांचं स्ट्रक्चर सेम आहे. युअर सब्जेक्ट विल बी देअर, एनी मॉडेल वर्ब, आय कॅन, आय वुड, आय शुड, आय डू, वॉट एव्हर, जे काय, सॉरी नॉट आय डू,
आय वूड, आय मस्ट, आय मे, त्याच्यानंतर तुमचा बेस फॉर्म. आय शुड गो, आय कॅन गो, आय मे गो, आय माईट गो, आय मस्ट गो, आय वुड गो. स्ट्रक्चर इज प्रिटी सिम्पल आणि सगळं सेम आहे. ठीक आहे. एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स इन दिस स्ट्रक्चर? एनीवन? डज एनीवन हॅव एनी डाउट, एनी क्वेश्चन? इज एव्हरीथिंग क्लिअर सो फार? बिकॉज आता आपण वन बाय वन बघू. बिकॉज सगळ्यात मेन तर प्रॉब्लेम तुमचा हाच असतो सर, कधी कॅन वापरायचं, कधी कुड वापरायचं, कधी शुड वापरायचं, कधी वुड वापरायचं, कधी मे वापरायचं, कधी माईट वापरायचं. मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतो वन बाय वन लॉजिकली, डोंट वरी. बट दीज आर द बेसिक थिंग्स, ही आधी समजून घ्या. एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन्स इन दॅट? मॉडेल वर्ब काय असतं समजलं, मॉडेल वर्ब का वापरतात, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचे 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स. नसेल समजत तर प्लीज लगेच आस्क मी, बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट. अँड देन स्ट्रक्चर ऑफ मॉडेल वर्ब, विच इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला टेन्शनच नाही. अख्खे आपल्याकडे जे काही 10-15 मॉडेल वर्ब्स आहेत, जे काही आहेत 7-8 मॉडेल वर्ब्स, तुम्हाला प्रत्येक मॉडेल वर्बसाठी वेगळं स्ट्रक्चर वापरायची गरज नाही टेन्सेस सारखं, कारण टेन्स बदललं की स्ट्रक्चर बदलतं. तसं मॉडेल वर्बमध्ये इट्स प्रिटी सिम्पल. ओनली वन स्ट्रक्चर फॉर ईच अँड एव्हरी मॉडेल वर्ब. एकच स्ट्रक्चर सगळ्या मॉडेल वर्बसाठी. क्लिअर? ओके. आधी लेट्स कम टू वन बाय वन थिंग्स. हां, मॉडेल वर्ब्स काय असतं एक्झॅक्टली. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हे, तुम्हाला ही क्युरियोसिटी असेल की सर ठीक आहे आता सगळं झालं, बट कॅन कधी वापरायचं, कुड कधी वापरायचं, सगळं मी तुम्हाला सांगतो, डोंट वरी. हां, आता अगेन टेन्सेस सारखं मॉडेल वर्बसुद्धा हे, मी पहिले लेट स्टार्ट विथ कॅन. टेन्सेस सारखं मॉडेल वर्बसुद्धा असे युजेसनुसार शिकवले जातात की कधी कुठं वापरायचं. सी, आता युजेस मी तुम्हाला सांगतो, बट अगेन हे जर तुम्हाला युजेसनुसार शिकवलं, तुम्ही म्हणाल सर हे तर तुम्ही सगळ्यात बाकीच्या टीचरसारखं शिकवत आहेत, देर इज नो पॉईंट इन दॅट. मी तुम्हाला थोडंसं लॉजिकल शिकवेल, डोंट वरी. माझ्याकडे मराठी ट्रिक ऑलवेज असते. सी, युजेस मी तुम्हाला आधी सांगतो. कॅनमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की कॅन ही कॅपॅसिटी, ॲबिलिटी, कॅपेबिलिटी सांगण्यासाठी यूज केलं जातं. देन ऑफर करण्यासाठी यूज केलं जातं. व्हॉट कॅन आय डू फॉर यू समथिंग. एक परमिशन घेण्यासाठी, अरे कॅन आय गो आउटसाईड, परमिशन घेण्यासाठी. एक पॉसिबिलिटी पण असते, आय कॅन किंवा रेन कॅन कम टुमॉरो, सॉरी इट कॅन रेन टुमॉरो. सो उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा पाऊस पडू शकतो, किंवा यार कदाचित मी उद्या ऑफिसला जाऊ शकतो, आय कॅन गो टू ऑफिस, राईट. त्यानंतर सजेशन्स पण आपण सांगतो, यू कॅन डू दिस, असं तसं वगैरे. दीज आर सजेशन्स. अँड एखादी गोष्ट किंवा एखादी गोष्ट मला माहिती आहे, सपोज आता आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट मी करू शकतो किंवा मला माहिती आहे. सपोज मला कसं एखादी गोष्ट कशी करायची ती माहिती, नो समथिंग. सपोज लँग्वेजच्या बाबतीत सांगतो, मी जेव्हा म्हणू शकतो आय कॅन स्पीक जर्मन, आय कॅन स्पीक तमिळ, आय कॅन स्पीक हिंदी. सो हे काय झालं की इफ यू नो समथिंग, त्याच्यासाठी सुद्धा कॅन वापरतात. बट इफ यू नोटीस, हे सगळं कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही अगेन म्हणाल सर हे आम्हाला कळतच नाही, कारण बऱ्याच लोकांना कॅपॅसिटी, ॲबिलिटी, कॅपॅसिटी काहीच कळत नाही, कारण त्यांना सगळं सेम कन्फ्युजन वाटतं. परमिशन ठीक आहे, परमिशन काहींना कळतं की कॅन आय गो वगैरे समथिंग लाईक दॅट. बट पॉसिबिलिटी कळत नाही, सजेशन कळत नाही, कारण पॉसिबिलिटी मेमध्ये पण तर असते, इट मे रेन टुडे, राईट. पॉसिबिलिटी माईटमध्ये पण असते, इट माईट रेन टुडे, राईट. सो दिस इज व्हेरी कन्फ्युजिंग. ठीक आहे. सो मी ह्या ट्रिक मी कधीच शिकवत नाही. ऑफकोर्स माझ्याकडे मराठी ट्रिक असते ऑलवेज, बिकॉज मराठी ट्रिक अजून सोपी जाते. सो हे त्याचे युजेस झाले, ॲबिलिटी, कॅपेबिलिटी हे वगैरे सांगण्यासाठी. बट अगेन दिस इज व्हेरी कन्फ्युजिंग, कारण पॉसिबिलिटी कळणार नाही, किंवा पॉसिबिलिटी कळली तरी आपण मे मध्ये सुद्धा पॉसिबिलिटी वापरतो ना. सी, इट कॅन रेन टुडे, उद्या पाऊस टुमॉरो, उद्या पाऊस पडू शकतो. आणि इट मे रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडू शकतो, म्हणजे उद्या पाऊस पडेल. सी, दोघांमध्ये पण पॉसिबिलिटी आहे. मग हे सगळं कन्फ्युजिंग होतं यार, मे कधी वापरायचा, कॅन कधी वापरायचं. डोंट वरी, माझ्याकडे खूप सिम्पल मराठी ट्रिक आहे. हे तर झाले त्याचे युजेस. कॅपॅसिटी, ॲबिलिटी. कॅपॅसिटी असेल माझी काहीतरी, अरे आय कॅन ईट म्हणजे मी खाऊ शकतो, झाली माझी कॅपॅसिटी. ठीक आहे. तिथं त्याचं हे पण म्हणजे पॉसिबिलिटी पण येते त्याच्यामध्ये की मी खाऊ शकतो, कदाचित मी, म्हणजे पॉसिबल आहे की मी खाऊ शकतो, नॉट कदाचित बट मी खाऊ शकतो, समथिंग लाईक दॅट. सो दिस इज व्हेरी कन्फ्युजिंग. मी थोडंसं तुम्हाला एकदम लॉजिकली शिकवतो विथ मराठी ट्रिक, म्हणजे तुम्हाला अजून थोडं सोपं जाईल. सी, सिम्पल ऑलवेज माझे मराठी ट्रिक असते. आय डोंट नो तुम्ही किती लोकांना पटत नाही, आय डोंट नो. बट जोपर्यंत तुमचं काम होतंय, जोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलता येते, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज आय ऑल्सो यूज मराठी ट्रिक्स. म्हणजे जोपर्यंत मला बोलता येतं, सी मी तुम्हाला ऑलवेज सांगितले, ट्रिक्स तुमच्या कशाही असू द्या, फनी असू द्या, वियर्ड असू द्या, वाईट असू द्या, बट जोपर्यंत तुमचं काम होतंय ना, तोपर्यंत टेन्शन नाही. म्हणजे जर त्या ट्रिकचा यूज करून जर तुम्हाला इंग्लिश बोलता येते, तर त्याच्यामध्ये अजून काय वाईट आहे ना. दॅट्स व्हॉट यू वॉन्ट, राईट. सो ट्रिक तुम्हाला सांगतो. कॅन
हे जर तुम्हाला कॅन असं जर वापरायचं असेल तर लक्षात ठेवा, मी ॲज इट इज कट टू कट ट्रिक वापरतो, तरच तुम्हाला सगळे मॉडेल वर्ब्स कळतील. मी सिंपल सांगतो, कॅनमध्ये ऑलवेज जर तुम्हाला कॅनचं सेंटेन्स कन्फ्युजन होत असेल, कळत नसेल, तर मी तुम्हाला ऑलवेज सांगितले मराठीमध्ये व्हर्ब्स हा ऑलवेज शेवटी येतो. मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस टेन्स शिकवताना शिकवले. फक्त नोटीस करायचं, जर मराठीतलं माझं प्रत्येक सेंटेन्स आता शकतो ह्या शब्दाने जर संपत असेल, कारण कॅन म्हणजे शकतो किंवा शकते. आता मुलगा मुलगी त्याच्यावर डिफायर करतं. मुलगा असेल तर तो शकतो म्हणतो, मुलगी असेल तर शकते म्हणते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये मेन वर्बच्या नंतर, मेन वर्ब म्हणजे जाणे, पिणे, खाणे, रडणे, ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा शकतो हा शब्द येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हे करू शकतो. आणि लक्षात ठेवा, मेन वर्ब असा ऊ सारखा होतो जनरली. मेन वर्ब म्हणजे आता सपोज एखादे करणे, खाणे एक्झाम्पल आहे, चला आपण खाण्याचं एक्झाम्पल घेऊ. खाणे, ठीक आहे, ईट, आय कॅन ईट. सो ह्याचं मराठी कसं होईल, मी खाऊ शकतो. म्हणजे मेन वर्बला तुम्हाला ऊ सारखा साऊंड होतो किंवा ऊ सारखी ट्रिक येते आणि त्याच्यानंतर पुढे शकतो हा शब्द येतो. म्हणजे मी खाऊ शकतो. डोक्यात बाकी काहीच आणायचं नाही की कॅपॅसिटी, ॲबिलिटी, परमिशन, काही, सरळ सरळ कॅन लावायचं तिथं. सी, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर मराठीचं सेंटेन्स मेन वर्बला ऊ लागून नंतर शकतो हा, कारण ऊच लागतो ऑलवेज, म्हणजे करू, खाऊ, पाहू अँड देन शकतो. करू शकते, खाऊ शकतो, पाहू शकतो, जाऊ शकतो, येऊ शकतो, आणू शकतो, आय कॅन ब्रिंग, आय कॅन वॉक, आय कॅन सी. 100% तुम्ही कॅन वापरू शकता. हे चेकच नका करू यार, मी हे खाऊ शकतो, परमिशन आहे की ॲबिलिटी आहे की कॅपॅसिटी की काय. डोंट केअर, जस्ट डोंट केअर अबाउट इट. ठीक आहे. ट्रिक कळती मी काय सांगतोय, की त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी मेथडॉलॉजी थोडी समजून घ्या. ज्यांना टेन्सेस शिकता येते माझ्यासोबत त्यांना कळत असेल की मेन वर्ब आधी तुम्हाला मराठीत कळले पाहिजे, की खाणे, पिणे, जाणे. सो मी काय यूज केलं, की मेन वर्बला ऊ सारखा उच्चार होतो, जसं खाऊ, पिऊ, जाऊ अँड देन शकतो आलं. 100% तुमचं कॅनचं एक्झाम्पल आहे. मी ऑफिसला जाऊ शकतो किंवा शकतोवरनं पण लक्षात ठेवा, तुम्हाला मेन वर्बची पण मेन वर्ब लागतो, कारण तुम्हाला त्याचं असोसिएटेड इंग्लिश बनवायचं ना. मेन वर्ब पण तर तुम्हाला कळला पाहिजे ना. मी जाऊ शकतो, याच्यासाठी काय, गो हा मेन वर्ब आहे. सो आता जाऊ शकतो, माझ्या मराठी ट्रिकनुसार हे एक्झाम्पल झाले, की जाऊ म्हणजे मेन वर्बला ऊ लागले अँड देन शकतो. सो आय कॅन गो. दॅट्स इट. हे काहीच बघू नका की कॅपॅसिटी, ॲबिलिटी, कॅपेबिलिटी, परमिशन घेतोय, काय घेतोय, वॉट एव्हर. ठीक आहे, क्लिअर. सो कुठलेही मराठी सेंटेन्स, ऑफकोर्स मराठी सेंटेन्स जर तुम्हाला त्याचं आयडेंटिफाय करायचं असेल तर शेवटी बघावं लागतं, कारण मराठीमध्ये वर्ब हे शेवटी संपतं आणि आपण वर्बवरनं सेंटेन्स ओळखतो. इव्हन टेन्ससुद्धा वर्बवरनं ओळखतो. सो कुठलाही सेंटेन्स ज्याच्यामध्ये मेन वर्बला ऊ लागून, ऑफकोर्स ऊच लागतो. जर तुम्ही शकतो हा एक्झाम्पल यूज केलं तर, म्हणजे मी जाऊ शकतो, मी खाऊ शकतो, मी बसू शकतो, मी 10 तास बसू शकतो, बसू शकतो, शकतो आले, आय कॅन सिट. सरळ सरळ कॅन. बाकी तुम्हाला काहीच विचार करायची गरज नाही. तुमचं हे कन्फ्युजनच क्लिअर होईल. म्हणजे दिस इज माय ट्रिक. मी अगेन आय एम टेलिंग यू, आय थिंक मे बी मोस्ट ऑफ द पीपल विल थिंक की सर हे इंग्लिशसाठी मराठी का आणताय तुम्ही. बट ॲज लॉंग ॲज मी तुम्हाला असंही शिकू शकतो, बट हे खूप कन्फ्युजिंग आहे. ॲज लॉंग ॲज हे मला कळतंय बस झालं ना, मला अजून काय पाहिजे. मला जर इंग्लिश बोलते दॅट्स फाईन ना, राईट. सो दिस इज प्रिटी सिम्पल. हां, आता अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो, की आता तो क्वेश्चन आहे, बट कुणी मला एक्झाम्पल सांगू शकतं का. आता सांगू आणि शकतं, ऑफकोर्स कॅनचं एक्झाम्पल आहे, कारण ट्रिक मी तुम्हाला सांगितली. कॅन एनी, आता हा क्वेश्चन आहे म्हणून सगळ्यांना माहिती असेल, यस नो क्वेश्चन हा ऑलवेज हेल्पिंग वर्बने सुरू होतो. कॅन पण एक सेकंडरी हेल्पिंग वर्ब आहे. मी कॅननी सुरू केला. कॅन समवन टेल मी एनी एक्झाम्पल. नोटीस दॅट ट्रिक. हा मराठी ट्रिक मी काय सांगतोय, की शकतो, शकते म्हणजे मेन वर्बला ऊ सारखा साऊंड होऊन शकतो, शकते, दॅट्स इट. झालं तुमचं मेन वर्ब. किंवा शकतात एकापेक्षा जास्त असेल, अरे ते आज माझ्या, आता तुम्हाला पॉसिबिलिटीचं एक एक्झाम्पल सांगतो. पॉसिबिलिटी म्हणजे काय, मी एक पॉसिबल अंदाज लावला की यार ते आज घरी येऊ शकतात. मग तुम्हाला मे आणि कॅनचं कन्फ्युजन होणार नाही. मी कसं यूज केलंय, की ते म्हणजे माझे जे गेस्ट आहेत, कदाचित म्हणजे मी असं एक्झाम्पल घेतलंय की ते आज घरी येऊ शकतात. म्हणजे येणे ही क्रिया आहे, त्याला ऊ सारखा साऊंड आला, ऑफकोर्स येऊ. आणि शकतात कॅन. सरळ सरळ माय गेस्ट और दे कॅन कम टुडे. दॅट्स इट. बाकी तुम्हाला ही पॉसिबिलिटी आहे, ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, यू डोंट हॅव टू केअर अबाउट इट. किंवा परमिशन घेतोय, काय घेतोय, वॉट. परमिशन हा ऑलवेज क्वेश्चन असतो. मी तुम्हाला क्वेश्चन सेंटेन्स शिकवताना शिकवेल, बट तुम्हाला हे बाकी काहीच करायची गरज नाही. हां, अजून एक एक्झाम्पल, नो समथिंग. मी तुम्हाला मगाशी लँग्वेजचं एक्झाम्पल दिलं होतं ना, की मला भाषा बोलता येते. मी वेन आय से, आता त्याचं मराठी करा, आय कॅन स्पीक जर्मन. ठीक आहे, म्हणजे त्याचं जर मराठी केलं तर मी जर्मन बोलू शकतो. बोलणे ही माझी क्रिया झाली, त्याला ऊ सारखा साऊंड आला. आणि शकतो बिकॉज मी मुलगा आहे म्हणून शकतो यूज केला, मुलगी असेल तर शकते यूज करेल.
मी जर्मन बोलू शकते. काहीच गरज नाही तुम्हाला चेक करायची की ते नो समथिंग आहे, म्हणजे तुम्हाला, कारण कॅनचा एक यूज काय असतो की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल नॉलेज असेल किंवा इफ यू नो समथिंग, तेव्हा सुद्धा तुम्ही कॅन यूज करू शकता. ठीक आहे. मग जर तुम्ही मराठी ट्रिकनुसार गेले तर तुम्हाला हे काहीच करायची गरज नाही. दॅट्स इट. इट्स प्रिटी सिम्पल. इतकं सोपं आणि सिम्पल मी तुमचं केलंय. ठीक आहे. इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल. एनी कन्फ्युजन, एनी डाऊट कॅनसाठी? बाकी काहीच बघू नका, काहीच बघू नका. फक्त, आणि ह्या सी, मी मराठी याच्यासाठी घेऊन आलो की आय कॅन स्पीक कट टू कट इंग्लिश टू इंग्लिश ऑल्सो, नो प्रॉब्लेम इन दॅट. बाकीच्या टीचरसारखं मी इंग्लिश शिकू शकतो, बट मी तुम्हाला आत्ताच एक दाखवलं की कट टू कट इंग्लिशनी खूप कन्फ्युजन होतं. तुम्हाला खूप विचार करावा लागतो, यार हे पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, मी कॅन यूज करू, कुड यूज करू, मे यूज करू, माईट यूज करू, काहीच कळत नाही. ठीक आहे. तेच एक्झाम्पल मगाचं पॉसिबिलिटीज मी रेनवाला एक्झाम्पल घेतो. मी मगाशी म्हटलं होतं ना की उद्या पाऊस, कदाचित उद्या पाऊस येऊ शकतो, मग मे वापरू का कॅन वापरू? सी, सिम्पल सिम्पल तुम्ही पाऊस येऊ शकतो, येऊ हा म्हणजे ही क्रिया झाली काइंड ऑफ, आणि त्याला ऊ सारखा किंवा शकतो हा शब्द आलाय, इट कॅन रेन. सरळ सरळ डोळे झाकून. ठीक आहे. जनरली असं रेन कॅन कम असं नाही म्हणताय ना, बिकॉज तसं बोललं जात नाही. तर तुम्ही म्हणा सर इथं यू येणे हा क्रिया आहे कम, मग तुम्ही रेन कॅन कम असं का नाही म्हटलं? कारण रेन हा स्वतः एक वर्ब पण आहे. रेन म्हणजे पाऊस पडणे, टू रेन पाऊस पडणे. सो इट कॅन रेन टुमॉरो किंवा इट कॅन रेन टुडे. पाऊस पडू शकतो. पडू ही क्रिया आहे आणि शकतो अगेन कॅनचं एक्झाम्पल. क्लिअर? ही ट्रिक क्लिअर झाली. आता आय डोंट थिंक तुम्ही आयुष्यात ही कधी गोष्ट विसरली पाहिजे, ज्यांना जर नीट कळले तर. आणि हे तुमचं कधी पक्क होईल, जेव्हा तुम्ही याच्यावरती हजारो एक्झाम्पल बनवा. तुम्हाला काय फक्त क्रियाच टाकायच्यात. मी तुम्हाला अगेन तेच सांगितलं होतं. जाऊ शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो, रडू शकतो, सांगू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, मीटिंगला बसू शकतो, मीटिंग अटेंड करू शकतो. नोटीस माय एंडिंग, सेंटेन्सची एंडिंग बघा. मी हे काहीच चेक केलं नाही की पॉसिबिलिटी, ॲबिलिटी सगळे कॅनचे एक्झाम्पल आहेत. मी सांगू शकतो, मी उठू शकतो, मी जाऊ शकतो, मी आंघोळ करू शकतो, ब्रश करू शकतो, टिफिन पॅक करू शकतो. सगळीकडे ऊ सारखा साऊंड अँड देन शकतो किंवा शकते आले. दॅट्स इट. झाला तुमचा कॅन. बाकी तुम्हाला इंग्लिशमध्ये काहीच बघायची गरज नाही कॅनसाठी. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. क्लिअर? मराठी ट्रिक समजते, इझी होतंय थोडंसं. डज एनीवन हॅव एनी कन्फ्युजन, एनी डाऊट? गाईज थोडंसं इझी होतंय या नाही होते, जस्ट लेट मी नो सो दॅट आय मेक इट मोर इझियर. येस, एनीवन, एनी क्वेश्चन्स? एव्हरीवन, सगळ्यांना समजते? सी, मला काही इश्यू नाही. सी, मोस्ट ऑफ द पीपल थिंक अरे काय कसे सर इंग्लिश मराठीत शिकवत आहे. मला काही इश्यू नाही कट टू कट इंग्लिश शिकवायला, बट द थिंग इज दॅट यू विल बी अगेन से, यू विल बी कन्फ्युज अगेन. आणि मग तुमचं तेच बाकीच्या क्लाससारखं होईल, सर आम्हाला कळते सगळं पण अजूनही येत नाही. ठीक आहे. सो अगेन आय एम टेलिंग यू, ॲज लॉंग ॲज युअर ट्रिक इज फनी और वॉट एव्हर वियर्ड और वॉट एव्हर, तुमची ट्रिक कशी असू द्या, जोपर्यंत तुमची ट्रिक काम करते, बस अजून काय पाहिजे तुम्हाला? दॅट्स वॉट यू नीड, राईट? व्हॉट एल्स डू यू वॉन्ट? इफ माय ट्रिक इज वर्किंग प्रॉपरली, म्हणजे जर सरांनी जे शिकवलं ते मला, ती ट्रिक यूज करून जर मला इंग्लिश बोलता येते, दॅट्स फाईन ना, इट्स ओके. डोंट केअर अबाउट दीज थिंग्स ना, राईट? मी पाहू शकतो, ऊ सारखा साऊंड शकतोवरनं झाला तो कॅनचा एक्झाम्पल. क्लिअर? कॅन क्लिअर आहे? अँड दिस इज अ डेमो सेशन, वीकेंड सेशन. सो मी एकदम डीप नाही जाऊ शकत, बिकॉज आपलं जेव्हा रेग्युलर हे मॉडेल वर्ब सुरू होतील आफ्टर टेन्सेस, देन विल गो डीप. नेक्स्ट आहे कुड. आता याचं पण खूप कन्फ्युजन होतं लोकांना. आता कुडचे खूप सारे यूज येतात. इंग्लिश थोडी कन्फ्युजिंग आहे जर तुम्ही नीट समजून घेतले. कुडचे खूप सारे यूज आहेत, खूप सारे यूज. बेसिकली 3 यूज येतं कुडचे. हे मी नंतर 3 यूज नंतर सांगेल, तिसरे यूज. बट एक यूज मी आज सांगतो. सी, तुम्हाला सिम्पल सांगतो. कुड जो आहे हा कॅनचा मागचा फॉर्म आहे, म्हणजे पास्ट फॉर्म. एक यूज, एकच यूज मी सांगतोय. कुडचे 3 यूज आहेत टोटल. गाईज अगेन मी पुन्हा अगेन आम एक्सप्लेनिंग. कुडचे 3 यूज आहेत. आम जस्ट एक्सप्लेनिंग फर्स्ट यूज. कुड जो आहे हा कॅनचा मागचा फॉर्म आहे. मागचा मीन्स व्हॉट आय एम ट्राईंग टू से, पास्ट फॉर्म आहे, राईट? कॅनचा पास्ट फॉर्म काय? कुड आहे. तर तो यूज मी तुम्हाला फक्त आज सांगतोय. ठीक आहे. आता तुम्ही सांगा, सिम्पल आहे, तुम्हाला कुड पण एकदम क्लिअर आउट करू शकतो आज. सी, कॅनला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? शकतो. कारण प्रेझेंट टेन्समध्ये तो शकतो हा शब्द येतो, कारण तो प्रेझेंट टेन्स दाखवतो ना. मी जाऊ शकतो, थोडा फ्युचर पण येतो त्याच्यामध्ये, उद्या पाऊस पडू शकतो. बट कॅन हे त्याचा प्रेझेंट फॉर्म आहे, शकतो. मग आता सिम्पल सांगा, तुम्हाला सिम्पल सांगतो. कुड जर कॅनचा पास्ट फॉर्म असेल, तर शकतो ह्या शब्दाला जर आपण मागे घेऊन गेलो, शकतो ह्या शब्दाला जर मागे घेऊन गेलो, तर त्याचं काय होतं नीट नोटीस करा. शकतो किंवा शकते ह्या शब्दाला जर मागे घेऊन गेलो, तर त्याचा होतो की शकलो किंवा मी करू शकले.
कारण आय थिंक आय डोंट नो तुमचं टेन्स बहुतेक बऱ्याच गोष्टी झालेल्या नाही आहेत. मी तुम्हाला हे पण सांगितलं, जेव्हा कुठलाही वर्ब ज्यांचा परफेक्ट टेन्स झालाय, कुठलाही वर्ब पास्टमधला वर्ब मराठीतला जर म्हणजे जो गेलेला वर्ब जस्ट कम्प्लिटेड वर्ब जर असेल तर त्याच्या शेवटी आपण ल ची बाराखडी लावतो. मी गेलो, मी खाल्लं, बरोबर. पास्ट मागचं खाणे ही क्रिया आहे, त्याला जर मागे घेऊन गेलो तर मी खाल्लं, म्हणजे ल ची बाराखडी लावून आपण तो वर्ब कंप्लीट करतो जनरली. मी सांगितलं, हे मेन वर्ब आहे. मी आता कॅन कुड बद्दल नाही बोलत आहे, सॉरी. मी सांगितलं, मी खाल्लं. तसं जनरली कसं असतं माहिती आहे का, मराठीमध्ये जेवढं मी नोटीस केली मराठी, जनरली कुठल्याही एखाद्या शब्दाचा जर मागचा फॉर्म न्यायचा असेल, म्हणजे प्रत्येक शब्दाचा नाही आहे, आता रामचा काही मागचा फॉर्म होत नाही, स्पेशली वर्ब्सच्या बाबतीत बोलतो मी. जर एखादा मागचा फॉर्म मागे मला घेऊन जायचा असेल तर आपण ल यूज करतो. गेलो, जाणे असेल तर गेलो, खाणे असेल तर खाल्लं. तसंच शकणे किंवा सॉरी शकतो हा जो शब्द आहे, शकतो कारण तो कॅन आहे ना, आणि कुड त्याचाच पास्ट फॉर्म आहे म्हणजे मागचा फॉर्म आहे. तर तिथं जे ताती ते लागतंय ना, तिथं तुम्हाला फक्त ल लावावं लागेल. मी शकलो, मी करू शकलो, मी खाऊ. बाकी मेन वर्बची ट्रिक तीच राहते. ऊ येतं म्हणजे करू शकलो, खाऊ शकलो. सी खाऊ शकतो आय कॅन, आणि खाऊ शकलो आय कुड. दॅट्स इट. आय कुड ईट, मी खाऊ शकलो. हा शकलो कुडचा एक यूज झाला आहे पास्ट टेन्स. गेटिंग माय पॉईंट. सो सी फक्त थोडंसं मराठी लॉजिकल थिंग यूज करा, लॉजिकल ब्रेन यूज करा. शकतो ह्या शब्दाला जेव्हा तुम्ही मागे घेऊन जाता तेव्हा शकलो. दॅट्स इट. अगेन काही गरज नाही की तो पॉसिबिलिटी ॲबिलिटी काहीच गरज नाही. मी लॅपटॉप उघडू शकलो. चला एक सिम्पल एक्झाम्पल घेतो. मी काल मीटिंग अटेंड करू शकलो. थोडंसं हे तुम्हाला ट्रिक पक्की करायला थोडा वेळ लागेल. थोडं म्हणजे आता मराठी ट्रिक आहे, आता खूप लवकर येईल, वेळ पण नाही लागणार. मी मीटिंग अटेंड करू शकलो. आता अटेंड करणे ही क्रिया आहे, करणे ही क्रिया आहे. तर ते शेवटी कसं आलं, करू म्हणजे ते ऊ आला, साऊंड आला. बट शकलो, जर शकलो हा शब्द यूज केला, आय कुड अटेंड, राईट. आणि जर शकतो इथं जर मी शकतो लावलं की मी मीटिंग अटेंड करू शकतो, आय कॅन अटेंड. सिम्पल, राईट. इट्स प्रिटी इझी जर इफ यू गो विथ मराठी ट्रिक्स. मी तुम्हाला हे शिकवू शकतो. मग जर इंग्लिशमध्ये तुम्हाला पाहिजे असेल, जर पास्टमधल्या ज्या कॅपॅसिटी ॲबिलिटी कॅपेबिलिटी जर तुम्हाला सांगायचं असेल तर कुठे यूज करा, लाईक अदर टीचर्स. मी तुम्हाला हे शिकवू शकतो की बाबा पास्टमधल्या कॅपॅसिटी यूज करण्यासाठी कुठे वापरा. बट दिस मेक्स युअर लाईफ व्हेरी इझी. जसं आहे ना की आपण टेक्नॉलॉजी मेक्स आवर लाईफ व्हेरी इझी, लाईफ आवर व्हेरी इझी, आवर लाईफ व्हेरी इझी. तो वी यूज टेक्नॉलॉजीचं, बरोबर. टेक्नॉलॉजी आपण यूज करतो कारण त्यांनी लाईफ इझी झाली. मग यांनी पण लाईफ इझी होती, तर व्हॉट्स रॉंग इन दॅट, राईट. आपल्याला यूज करायला काय हरकत नाही. सो समजलं शकलो. 2 मिनिटात तुमचं कन्फ्युजन दूर केलं. जर तुम्ही ते हे नीट आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ परत बघितला किंवा पुन्हा कॅन आणि कुडचं जर नीट नोटीस केलं, मराठी शकतो शकलो, शकतो शकलो, बस. कॅन शकलो, कुड शकतो, सॉरी कॅन शकतो, कुड शकलो, दॅट्स इट. आणि वर्ब कसं येतं, ऊ सारखा साऊंड येतो. मी जाऊ शकतो, आय कॅन गो. मी जाऊ शकलो, फक्त बदलते काय, शकतो आणि शकलो हे 2 शब्दातच फरक आहे कॅन आणि कुडमध्ये. बाकी ऊ सेम राहतो मेन वर्बचा. मी जाऊ शकलो, आय कुड गो. मी पाहू शकलो, आय कुड वॉच. मी झाडावर चढू शकलो, आय कुड क्लाइम ऑन ट्री. मी झाडावर चढू शकतो, आय कॅन क्लाइम. ठीक आहे, शकतो कारण कॅन लावले शकतो. आणि जर झाडावर चढू शकलो म्हणजे हे पासमधलं असता, शकलो ही मागची गोष्ट असते ऑलवेज. मी काल मीटिंग अटेंड करू शकलो, मी परवा मीटिंग अटेंड करू शकलो, मी काल झाडावर चढू शकलो, वॉट एव्हर. सो आय कुड क्लाइम म्हणजे मी झाडावर चढू शकलो. दॅट्स इट. संपला विषय. कुड तुमचं झालं क्लिअर. कुडला परत तुम्हाला बघायची गरज पण नाही. पण हे पास्टमधलं कुड आहे. अजून कुड आहे, फ्युचरमध्ये पण आपण कुड वापरतो. जसं मी तुम्हाला सांगितलं कुडचे अजून 2-3 यूज आहेत, हे मी तुम्हाला नंतर सांगेल. आधी हे समजून घ्या नीट. व्हेन आय से आय कुड गो, मी जाऊ शकलो. अरे लहानपणी ना मी एक काहीतरी असेल तुमचं काम, लहानपणी मी हे करू शकलो किंवा ते करू शकलो, कारण कुड हा पास्ट असतो ना, मागच्या गोष्टी असतात, राईट. हां. किंवा मी अरे माझी CAची एक्झाम मागच्या आठवड्यामध्ये पास करू शकलो. सो आय कुड पास. बट वेन आय से पास, म्हणून म्हटलं ते मराठी ट्रिक तुम्हाला ॲज इट इजच वापरावं लागते ना. कॅन असेल तर तुम्हाला शकतोच म्हणावं लागेल. दुसरं कुठलं म्हणू शकत नाही तुम्ही. जर तुम्हाला माझ्या वेनी किंवा माझ्या मेथडनी जर इंग्लिश शिकायची असेल, शकतोच म्हणावं लागेल. कारण मी सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स शिकवताना पण मुलांना सांगितलेलं आहे की जशी ट्रिक आहे तशीच ॲज इट इज यूज करा, मग कन्फ्युजन होत नाही. जर मी कॅन म्हणतोय तर त्याचं मराठी मला शकतोच करावं. जर मी एखादं एक्झाम्पल कुठं बघितलं, अरे आय कॅन वॉच मूवी, तर मला तुम्हाला शकतोच म्हणावं लागेल की मी मूवी बघू शकतो. आणि जर असं सेंटेन्स असेल की आय कुड वॉच मूवी, मी मूवी बघू शकलो,
बस तसंच यूज करायचं ॲज इट इज, तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. क्लिअर? कॅन आणि कुड क्लिअर झाले, एकदम प्रॉपर क्लिअर झाले. एनी क्वेश्चन? डज एनी वन हॅव एनी क्वेश्चन, एनी डाऊट्स, एनिथिंग? गाईज थोडंसं इझी होते. एनी एक्झाम्पल देऊ शकता मला कुडवालं, शकलोवालं, एनी वन? म्हणजे आय विल गेट टू नो की तुम्हाला समजतंय नाही समजत आहे. मराठी? मराठी नाही. रॉंग 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 शिपा, रॉंग. गेले कसं? एक्झॅक्टली एक्झॅक्टली, येस. एनी अदर एक्झाम्पल? एनी वन? एनी वन? Very nice. Next, any other people, any other student? Guys, फटाफट, it's pretty simple. मराठी? हां, सी मी मराठी तुम्हाला का विचारतोय, बिकॉज हे असं नुसतं इंग्लिशमध्ये बोलून फायदा नाही. सी तुम्हाला त्याचं असोसिएटेड मराठी कळलं पाहिजे तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता, बिकॉज आय कुड अटेंड मीटिंग, त्याचे बरेच मिनिंग पण असू शकतात. सो दॅट्स वाय आय एम आस्किंग मराठी, बिकॉज मराठीशिवाय तुम्हाला ते कट टू कट इंग्लिश कळेल, बट त्याचे वेगवेगळे मिनिंग्स होऊ शकतात. सो दॅट्स वाय ऑलवेज हॅव दॅट असोसिएशन ऑफ मराठी, म्हणजे मराठीचं असोसिएशन ऑलवेज ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणजे तुम्हाला इंग्लिश, कारण काय होतं कधी कधी मराठीमध्ये आपलं वेगळं, म्हणजे कसं होतं मराठी ट्रिक्स मी तुम्हाला काय सांगते, कधी कधी आपल्या जर तुम्ही कट टू कट इंग्लिश बोलायला गेले, सो कधी कधी इंग्लिशमध्ये तुमच्या माइंडमध्ये वेगळाच टेन्स असतो किंवा वेगळीच गोष्ट असते आणि तुम्ही बोलता वेगळंच, असं होतं. म्हणजे कधी कधी सपोज तुम्हाला असं असं म्हणायचं असतं की पाऊस पडू शकतो, बट तुम्ही कुड यूज करता, विच इज रॉंग. मग त्याच्यासाठीच तुम्हाला मराठी मॅपिंग ठेवा म्हटलं होतं. ठीक आहे. हां बोला. माउंट म्यूट. हां बोला, म्यूट केलं, बोला ना तुम्ही. हां ठीक आहे. किती झालं, मी एक 10 मिनिटात फिनिश करतो. ओके, क्लिअर. कॅन आणि कुड क्लिअर झालं. आता हे तुम्हाला कन्सेप्ट अजून क्लिअर तेव्हा होईल जेव्हा तुम्ही खूप सारे सेंटेन्सेस बनवाल. खाऊ शकलो, जाऊ शकलो, पिऊ शकलो, काही नाही, फक्त वर्ब वर्ब टाकायचे बस, दॅट्स इट. कारण सगळीकडे वर्बच असतं. तुमच्या पिक्चरची हिरोईन सगळीकडे महत्त्वाची वर्ब्स. जाऊ शकतो, खाऊ शकतो, सांगू शकतो, बोलू शकतो, अटेंड करू शकतो, आणि जर शकलो असेल तर कुड झाला. जाऊ शकलो, खाऊ शकलो, अटेंड करू शकलो, झोपू शकलो, उठू शकलो. अरे काल रात्री ना मी व्यवस्थित झोपू शकलो, कारण एकदम छान वातावरण होतं किंवा काही डिस्टर्बन्स नव्हता, सो मी झोपू शकलो, आय कुड स्लीप. झाला, सिम्पल. आणि मी झोपू शकतो, आय कॅन स्लीप, दॅट्स इट. क्लिअर? मी ते एक्झाम्पल्स पण लिहिलेत, इफ यू रेफर माय नोट्स. आता इथं सगळे सेंटेन्सेस बनवलेत मी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बट इट्स ओके, यू डोंट हॅव टू गो. आता मी सध्या डिटेल आय एम नॉट गोईंग इन डिटेल, सो इट्स ओके. करू शकलो, सी आय कुड डू, मी करू शकलो. वी कुड बाय अ हाऊस, आम्ही घर खरेदी करू शकलो. तुम्ही बघताय हे यू यू ऊ ऊ ऊचा साऊंड, आणि शकलो, शकला, शकले. यू कुड क्लाइम अ ट्री, तू झाडावर चढू शकला. ही कुड विन द रेस, तू रेस जिंकू शकला. शी कुड पास द एक्झाम, पास होऊ शकली किंवा पास होऊ शकली असंच म्हणावं लागलं. पास झाली म्हणून नाही चालणार, पास झाली हा मग सिम्पल पास टेन्स झाला. ठीक आहे. त्याच्यामुळे मी म्हणत असतो की माझ्या मराठी ट्रिक कट टू कट यूज करा, तरच तुम्हाला ते कळेल, म्हणजे तरच तुम्हाला इझी जाईल. ॲनिमल, एखादा ॲनिमल इंजर्ड होता, म्हणजे इंजर्ड होऊन तो खाली बसला होता किंवा त्याच्या पायाला इंजरी झाली होती, बट स्टील तो उठू शकला, तर ते ॲनिमल उठू शकलं. झालं. कुड, दे कुड बाय अ पी सी, ते पी सी खरेदी करू शकले. हां, इथं ती कॅपॅसिटी येते ऑफकोर्स, पण तुम्हाला मग तसं जर तुम्हाला ही ट्रिक कळली तर कॅपॅसिटी वाईज, ॲबिलिटी वाईज जायचं. ॲक्च्युली आता ही त्याची ॲबिलिटी आहे, म्हणजे ॲनिमलचा पाय इंजर्ड होता तरी पण तो उठू शकला, म्हणजे त्याची ती ॲबिलिटी झाली ना, कॅपॅसिटी झाली ती ॲक्च्युली उठण्याची, बरोबर. तसंच इथं पण दे कुड बाय हाऊस किंवा दे कुड बाय पी सी, याच्यामध्ये त्यांच्याकडे पैसे कमी होते, बट तरी त्यांची त्यांची ॲबिलिटी, म्हणजे त्यांच्याकडे तेवढे पैसे होते की ते घर खरेदी करू शकले, असा त्याचा ॲक्च्युली प्रॉपर मिनिंग होतो. म्हणजे अगेन ते ॲबिलिटीवर येतं, बट ठीक आहे ना. तुमचं जर मराठीनुसार इफ इट वर्क्स फाईन, मराठीमध्ये तुम्हाला कळते की अरे ते घर खरेदी करू शकले, अच्छा शकले, करू शकले, कुड, दे कुड बाय हाऊस, झालं, संपला विषय. आणि मॉडेल वर्बसोबत मेन वर्बचा ऑलवेज बेस फॉर्म येतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इथं मेन वर्बला तर कन्फ्यूज व्हायचं काय टेन्शन नाही, फक्त तुम्हाला मेन वर्ब कोणता आहे ते माहिती पाहिजे. अच्छा, मी घर खरेदी करू शकलो, खरेदी करण्यासाठी काय आहे, बाय आहे. सो बायचा तसाही मॉडेल वर्बसोबत मेन वर्बचा बेस फॉर्म असतो, मी आत्ता बेसिकमध्ये सांगितलं होतं. ऑलवेज यूज मेन वर्बचा बेस फॉर्म. सो आय कुड बाय अ हाऊस, सिम्पल. क्लिअर? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? कुडचा बाकीचा यूज मी नंतर सांगेल नेक्स्ट सेशनमध्ये.
आपण एक लास्टवालं घेऊ, शूडवालं. दिस इज अगेन प्रिटी सिम्पल. ठीक आहे, आता शूड जे असतं, शूडचं मी सांगतो. शूडचे पुन्हा अगर इंग्लिश टू इंग्लिश शिकवायला गेलो, अगेन मी एक टिपिकल शिक्षकांसारखं साऊंड करेल. तुम्ही म्हणाल सर हे तर काय आमचं म्हणजे आम्ही वाचलं हे बुकमध्ये. म्हणजे शूड म्हणजे तुम्हाला सजेशन द्यायचं असेल एखाद्याला तर आपण शूड वापरतो. त्यानंतर काय म्हणतात, ओपिनियन द्यायचं असेल, ॲडवाईस द्यायचं असेल, बाबा तू हे केलं पाहिजे, ॲडवाईस झाली ना. व तू लवकर उठलं पाहिजे, सजेशन झालं, ॲडवाईस झाली. बरोबर, तू लवकर उठलं पाहिजे, तू अभ्यास केला पाहिजे, ॲडवाईस झाली. ॲडवाईस, सजेशन, ओपिनियन. त्याच्यानंतर एखादी गोष्ट नेसेसरी आहे बट कंपल्सरी नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही लवकर उठलं पाहिजे, हे नेसेसरी आहे, गरज आहे बट कंपल्शन नाही आहे. कंपल्शनमध्ये आपण मस्ट वापरतो. शूड आणि मस्ट हे मी तुम्हाला एकत्र शिकवत असतो. कारण जिथं आता कंपल्शन कुठे आहे, सिग्नल फॉलो करण्यामध्ये. तुम्ही कंपल्सरी सिग्नल फॉलो केले पाहिजे. सो यू मस्ट फॉलो सिग्नल. यू शुड वेक अप अर्ली हे नेसेसरी आहे बट कंपल्शन नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सर्टन नाही आहे, वेन वी आर नॉट सर्टन बट थिंक इट इज गुड ऑर देर आर गुड रिझन टू डू दॅट. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एखादा एक्झाम्पल म्हणजे तुम्ही एक थिंक करताय, किंवा एक सपोज फॉर एक्झाम्पल तो 1 तासापूर्वी इथून निघाला होता आणि त्याचं घर आणि माझ्या घराचं अंतर समजा अर्ध्या तासाचं आहे. मग 1 तास झाल्यानंतर मी काय म्हणू शकतो, अरे ही शुड रीच होम, म्हणजे तो आता घरी पोहोचला पाहिजे. म्हणजे एक तुम्ही अंदाज लावला, राईट. आता इथं मे पण असू शकतं, ही मे रीच और ही असं पण होऊ शकतं. म्हणून तर तुम्हाला सांगितलं की माझ्या ट्रिकनुसार जा. सो दिस इज, हे झालं टिपिकल इंग्लिशसारखं, एकदम ग्रॅमॅटिकली मी साऊंड करतोय. अगेन तुम्ही म्हणाल सर की हे तर आम्ही वाचतो पण तरी समजत नाही. सो म्हणून म्हटलं की मी हे शिकवतो बट याला जास्त फॉलो करत नाही, बिकॉज ऑलवेज गो विथ द ट्रिक्स, माय मराठी ट्रिक्स. ठीक आहे. सो शूड कधी वापरायचं, सजेशन, आयडिया, ओपिनियन. मला ओपिनियन द्यायचं. सपोज फॉर एक्झाम्पल मी एक काल पिक्चर बघून आलो आणि मला समोरच्याला एक ओपिनियन द्यायचं आहे माझं. तो विचारतो ना, अरे कसा पिक्चर येतो, मी काय म्हणतो, अरे यू शुड गो अँड वॉच दॅट मूवी बिकॉज तो खूप चांगला मूवी, किंवा यू शुड नॉट गो. हे माझं ओपिनियन आहे किंवा माझं सजेशन आहे. ठीक आहे. सजेशन, ओपिनियन असेल सुद्धा आपण यू शुड वापरू शकतो. पण हे जर तुम्हाला असं जर तुम्ही लक्षात ठेवायला गेले मग इंग्लिश बोलायला गेले ना, तर खूप कन्फ्युजिंग होतं की यार काय असतं सजेशन, काय असतं ओपिनियन. बऱ्याच लोकांना सजेशन ओपिनियनच कळत नाहीत. आता हे माझं सजेशन आहे ना, की बाबा तू लवकर उठलं पाहिजे, हे ओपिनियन आहे, सजेशन आहे. किंवा याला सेकंड पॉईंट पण तुम्ही म्हणू शकता की नेसेसरी बट ड्युटी नाही आहे तुमची. किंवा मला समोरच्याला सजेशन द्यायचं, अरे बाबा तू ना जास्त सिगरेट नाही पिली पाहिजे, तर यू शुड नॉट स्मोक. हे माझं स्वतःचं ओपिनियन आहे किंवा सजेशन आहे, बरोबर. बट सजेशन, पीपल डोंट अंडरस्टँड व्हॉट सजेशन इज ऑर व्हॉट ओपिनियन इज ऑर व्हॉट ॲडवाईस इज. म्हणजे त्यांना ॲडवाईस, सजेशन काहीच कळत नाही. म्हणून लेट्स गो विथ द ट्रिक. माझी मराठी ट्रिक आहे, शुड म्हणजे पाहिजे, दॅट्स इट. आता इथं मेन वर्बच्या नंतर हे शब्द येतात. आता इथं मेन वर्बला काही फरक नाही पडत. ठीक आहे. मेन वर्ब हा आपण टेन्सेसमध्ये चेंज करत राहतो. इथं मेन वर्बच्या नंतरचा शब्द असतो. कारण कॅनमध्ये पण करू शकलो मेन वर्बच्या नंतर आला. करणे हे मेन वर्ब आहे, त्याला ऊ लागला, शकलो. किंवा करू शकतो, अगेन मेन वर्ब असतो त्याच्यानंतर. म्हणजे हे एक्स्ट्रा शब्द येतं, मेन वर्बच्या नंतर लागतात मराठीमध्ये. ठीक आहे. मग पाहिजे म्हणजे तुम्हाला जिथं जिथं पाहिजे लावायचं आहे तिथं सगळीकडे शुड येणार. म्हणजे पण त्याच्या आधी मेन वर्ब पण असलं पाहिजे. जसं मी गेलं पाहिजे. आता इथं ल ची बाराखडी येते अगेन, पण ल ची बाराखडी कशाला येते, मेन वर्बला येते. वरती मेन वर्बला ऊ वाला आलं होतं की जाऊ शकतो, जाऊ शकलो. तसं इथं मेन वर्बला ल वाली बाराखडी येते. म्हणजे तू झोपलं पाहिजे, तू उठलं पाहिजे, शुड. तू गेलं पाहिजे, गो, यू शुड गो. ठीक आहे. तू स्टडी केला पाहिजे, स्टडी करणे हे वर्ब आहे, यू शुड स्टडी. ठीक आहे. और यू शुड गो टू ऑफिस, तू ऑफिसला गेलं पाहिजे. सो शुड इज डेफिनेटली पाहिजे, दॅट्स इट. समजते व्हॉट आय एम ट्राईंग टू से. इथं मी लिहिले ल लागतं बघा मेन वर्बला, आणि त्याच्यानंतर पाहिजे. हा कॉन्स्टंट राहणार आहे बिकॉज शूड लावते ना आपण. फक्त तुमचे वर्ब बदलत जातील. गेलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तू ही मूवी पाहिली पाहिजे, मूवी पाहिली. कारण मराठीमध्ये आपण ल लिहिले लावून जनरली वर्ब कंप्लीट करत असतो. हे तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये शिकवताना शिकवेल. बट ॲज ऑफ नाऊ रिमेंबर की ल म्हणजे वर्बला ला लिहिले किंवा पाहिजेवरनं लक्षात ठेवा. मी गेलं पाहिजे, मी झालं पाहिजे, नॉट दॅटवाला पाहिजे की मला पेन पाहिजे, आय वॉन्ट पेन. दिस इज डिफरंट. डिफरंट का आहे मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. आता इथं बघा, मला पेन, सॉरी थोडं मराठी सांगते बट हे समजणं महत्त्वाचं आहे. मला पेन पाहिजे, ठीक आहे. आणि आय शुड गो, मला गेलं पाहिजे. आता डिफरन्स बघा, हे शूडमध्ये काय येत नाही. मी शूडला काय सांगितलं होतं तुम्हाला, शूडमध्ये आधी एक आपली क्रियापद येतं, व्हर्ब येतं, जिथं मी गेलं लावलंय, आणि नंतर पाहिजे येतं. इथं माझं कुठं व्हर्ब आलंय का, मला पेन दिला पाहिजे किंवा मला पेन घेतला पाहिजे असं आलंय का, नो. इथं कुठलं मराठी क्रियापद नाही आलं, म्हणून हे शूडचं एक्झाम्पल नाही आहे.
शूड कधी येईल? हां, आता हे असं वॉन्टवालं सगळीकडे येईल. मला पेन पाहिजे, आय वॉन्ट टीव्ही, आय वॉन्ट लॅपटॉप, आय वॉन्ट वाईफ, आय वॉन्ट गर्लफ्रेंड अँड ऑल, राईट? बट इथं जर तुम्ही याचं मराठी केलं तर देर इज नो क्रियापद ज्याला मी लिहिले लावले. मला पेन दिला पाहिजे असं नाही मी म्हटलं, फक्त मला पेन पाहिजे, मला हे पाहिजे, म्हणून हे वॉन्टवालं हे वेगळे आहे. नाही तर मुलं हे कन्फ्यूज होतात शूड आणि याच्यासोबत वॉन्टसोबत, की सर वॉन्टमध्ये पण तर शूड असतं, की आय वॉन्ट पेन, म्हणजे मला पेन म्हणजे मराठीमधलं बरं का पाहिजे, मला पेन पाहिजे, मला लॅपटॉप पाहिजे. बट डिफरन्स याच्यामध्ये पाहिजेच्या आधी एक क्रिया येणार आहे आपली, कारण मी तुम्हाला आत्ताच शिकवलं की मॉडेल वर्बमध्ये आधी क्रियापद येतं आणि नंतर तुमचं मॉडेल वर्ब येतं. म्हणजे जसं कॅनमध्ये पण करू शकलो किंवा करू शकतो, तर करू हे क्रियापद आलं ना, डू, किंवा खाऊ शकलो, आधी मराठी क्रियापद येतं प्रॉपर अँड देन नंतर मग तुमचं मॉडेल वर्ब आहे. तसं इथं मराठी क्रियापद नाही आलं, बट इथं आलं आहे. म्हणजे मला गेलं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे, सांगणे ही क्रिया आहे, आय शुड टेल और आय शुड गो, राईट? किंवा तुम्ही सिग्नल फॉलो केले पाहिजे, फॉलो करणे ही क्रिया आहे आणि नंतर मी पाहिजे लावलं, म्हणजे मराठीमध्ये तुमचं प्रॉपर आधी क्रियापद येणार आणि नंतर पाहिजे येणार, तर ते शूडवालं एक्झाम्पल आहे. नॉट आय वॉन्ट पेनवालं, बिकॉज इथं मला पेन घेतला पाहिजे. आता हां, जर तुम्ही इथं घेतला असं लावलं देन मग तुम्ही शूड वापरू शकता, की आय शुड टेक दॅट पेन. का? कारण इथं आता मराठी क्रियापद पण आलं आहे आणि त्याच्यानंतर पाहिजे आलं आहे. ठीक आहे, सॉरी इथे नाही, आम सो सॉरी, इथं. गेटिंग द डिफरन्स? इथं मग तुमचं शूडचं होऊ शकतं, आय शुड टेक दॅट पेन. क्लिअर? एनी कन्फ्युजन, एनी डाउट्स, एनी वन? Sorry, session is little longer, but any confusion, any doubts, anyone? Clear? Want and should वाला clear आहे? सो जस्ट थिंक, जर तुम्हाला वॉन्टवाला, बिकॉज वॉन्टचा अर्थ पण पाहिजे असा होतो ना कधी कधी, तर मग जर तुम्हाला असं कन्फ्युजन होत असेल की इथं वॉन्ट येईल की नाही, मग त्याच्या आधी मराठीतला आधी वर्ब बघा, की वर्ब लवालं वर्ब आलं आहे का, की मी ड्रॉवर उघडलं पाहिजे, इथं ऑफकोर्स आलं आहे, उघडणे ही क्रिया ल आलं आहे, उघडलं पाहिजे शूड, आय शुड ओपन. बट आय वॉन्ट ड्रॉवर, मला ड्रॉवर पाहिजे, मग ते शूड नाही येणार, आय वॉन्ट ड्रॉवर येईल फक्त, कारण मला ड्रॉवर पाहिजे याच्यामध्ये मी क्रियाच नाही लावली ना कुठली, बिकॉज वॉन्टमध्ये वॉन्ट ही स्वतःच क्रिया आहे, त्याच्यामुळं तिथं शूड नाही येणार. म्हणजे वॉन्ट हे स्वतःच व्हर्ब आहे, पण शूडमध्ये कसं होतं, शूडमध्ये एक वेगळं व्हर्ब येतं आणि पुन्हा पाहिजे हा शब्द येतो, म्हणून वॉन्ट आणि शूड याच्यामधला हा डिफरन्स आहे. क्लिअर? आणि याचे अपोजिट, आता शूड जे शिकवले याच्या अपोजिट लेट्स मस्ट, बिकॉज मी काही लोक मेच्या नंतर शिकवतात, बट मी शूड नंतर शिकवतो बिकॉज ते सोपं आहे. सी, इथं पाहिजे हा शब्द मी यूज केला होता ओपिनियन सांगण्यासाठी, की गेलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. बट जेव्हा कंपल्सरी येतं, मी जर तुम्हाला सिग्नलचं एक्झाम्पल, जेव्हा तुम्हाला कंपल्सरी एखादी गोष्ट समोरच्याला सांगायची असते तेव्हा मस्ट येतं कंपल्सरी. ग्रॅमॅटिकली म्हणजे इंग्लिश टू इंग्लिश मी असं सांगेल, की जेव्हा तुम्हाला कंपल्सरी करायचं असतं, यूज टू एक्सप्रेस नेसेसिटी और अँड ऑब्लिगेशन, जे कंपल्सरी, रेग्युलेशन्स कंपल्सरी, किंवा तू हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, त्याची तुम्हाला आता मराठीत सांगतो. शूडमध्ये पाहिजे होतं. मराठीमध्ये आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला कंपल्सन करतो ना, तेव्हा आपण च लावतो, तुम्हाला आठवत असेल, की मी गेलंच पाहिजे, मी खाल्लंच पाहिजे, तू मला सांगितलंच पाहिजे, दॅट इज युअर मस्ट, दॅट्स इट. एका मिनिटामध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतं. मी गेलं पाहिजे, शूड, कारण गेलं ही क्रिया पण आली, ल पण लागला आणि पाहिजे आला, शूड आलं. आणि मी गेलंच पाहिजे, कारण आता इथं आपण च कशाला लावणार आहे, ते ॲक्शनला, कारण आपल्याला ॲक्शन कंपल्सरी दाखवायची ना. च मराठीमध्ये तुम्हाला चचं मिनिंग माहिती आहे, की मीच गेलं पाहिजे, मी वर जोर येतो, मी गेलंच पाहिजे, गेलं वर जोर येतो, आणि मी गेलं पाहिजेच तर पाहिजेवर जोर येतो, तसं काइंड ऑफ थिंग, राईट? च हा शब्द थोडा जोर देतो, दॅट इज कॉल्ड एम्फसिस. एम्फसिस म्हणजे जोर देणं. सो मी गेलं पाहिजे, शूड, आय शुड गो, आणि मी गेलंच पाहिजे, आय मस्ट गो. थोडंसं असं लक्षात ठेवा. तुम्हाला जर हे कळत असेल कंपल्सन, तर मग दॅट इज वेल अँड गुड, यू आर व्हेरी स्मार्ट. बट इफ यू आर कन्फ्युज्ड, गो विथ द ट्रिक्स. ठीक आहे? मी आता सेशन बंद केलाच पाहिजे, बिकॉज आता खूप जास्त झाले, सो देन आय हॅव टू यूज मस्ट, आय मस्ट क्लोज द सेशन. आणि जस्ट सिम्पल मी म्हणतो की मी सेशन क्लोज केला पाहिजे, तर शुड, की आय शुड क्लोज द सेशन. कारण शूडमध्ये काय येतं, आधी वर्ब येतं, त्याला लिहिलेवालं टाईप येतो, की गेलं, खाल्लं, पिल्लं, सांगितलं आणि पाहिजे, शुड. सो आय शुड क्लोज द सेशन, मी सेशन क्लोज केलं पाहिजे, आणि मी सेशन क्लोज केलंच पाहिजे, आय मस्ट क्लोज द सेशन. किंवा तुम्ही रूल फॉलो केलेच पाहिजे, फॉलो करणे ही क्रिया आहे, क्रियाला च येतं, म्हणजे फक्त एका शब्दाचा डिफरन्स आहे मराठीमध्ये, दॅट्स इट, झालं तुमचं मस्ट. बाकी काहीच विचार करायची गरज नाही, बाकी काहीच बघू नका.
आणि हे खूप इतक्या सोप्या ट्रिक्स आहेत ना, तुम्हाला बाकी काही ऑब्लिगेशन आहे, रूल आहे, रेग्युलेशन आहे, फॉरगेट अबाउट इट. जस्ट 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 लीव इट. हां, गेलं पाहिजे, वर्ब आलाय, मराठीची क्रिया आली, पाहिजे आले, शुड गो. आणि गेलंच पाहिजे, मस्ट गो. दॅट्स इट. प्रिटी सिम्पल. क्लिअर? आय मस्ट वर्क हार्ड, मी हार्ड वर्क केलंच पाहिजे. वी मस्ट गो होम, आपण गेलंच पाहिजे. ठीक आहे. अजम्पशन पण असतं की ही मस्ट बी रिच. आता इथं बघा, तुम्हाला जर मी कट टू कट इंग्लिश शिकवलं, मस्टचा असा पण यूज असतो की आपण अजूम करतो. जसं फॉर एक्झाम्पल, त्याच्याकडे खूप मोठं हाऊस आहे, खूप मोठं घर आहे, म्हणजे याचा अर्थ काय, तो रिच असलाच पाहिजे. सो ही मस्ट बी. आता बी म्हणजे इथं बी हे मेन वर्ब आहे, बिकॉज बी हे मेन वर्ब पण असतं. बी म्हणजे असणे. सो ही मस्ट बी रिच. सो आपण अजम्पशन करतो. मग असं जर शिकवलं तर तुम्हाला ते कन्फ्युजन होतं. त्याच्यापेक्षा तो श्रीमंतच असला पाहिजे किंवा तो श्रीमंत असलाच पाहिजे. आपण लावले, श्रीमंत असणे ही क्रिया आहे. सो असलाच पाहिजे. ही मस्ट बी रिच. बी हे इथं मेन, जसं ही मस्ट गो, गो सारखं बी हे मेन वर्ब वापरले. ही मस्ट बी रिच. इथं सांगितलं हिअर अगेन बी इज अ मेन वर्ब इन बेस फॉर्म ओनली, बिकॉज मॉडेल वर्ब सोबत ऑलवेज मेन वर्बचे बेस फॉर्म असतात. हे 3 गोष्टी तुम्हाला इतक्या डोक्यात बसल्या पाहिजे की तुम्हाला कधीही विचारलं तरी कळलं पाहिजे. कुठल्या 3 गोष्टी? विच आय एक्सप्लेन इन द बिगिनिंग, की मॉडेल वर्ब मूड दाखवतात. मॉडेल वर्ब सोबत ऑलवेज मेन वर्बचा बेस फॉर्म यूज होतो. आय मस्ट गो, बेस फॉर्म, गो बेस फॉर्म आहे, मी गेलंच पाहिजे. आय मस्ट ईट, मी खाल्लंच पाहिजे, ईट हा बेस फॉर्म आहे. ठीक आहे. क्लिअर? ही ही मस्ट गो टू डॉक्टर, त्याने डॉक्टरकडे गेलंच पाहिजे, मस्ट. क्लिअर?